तथागत भगवान गौतम बुद्ध, प्रियदर्शी राजा धम्माशोक, विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या विचार, स्मृती व कार्याला सर्वप्रथम विनम्र अभिवादन। आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निर्मित बुद्ध आणि त्यांचा धम्म हे जे प्रबोधन पर्व आहे, या प्रबोधन पर्वाचा 10वा भाग आज आपण या ठिकाणी संपन्न करीत आहोत। आजच्या या 10व्या भागाचा जो विषय आहे तो डॉक्टर आंबेडकरांच्या व्यक्तिमत्व विकासाचे आणि समग्र आंबेडकरी चळवळीचे अधिष्ठान बुद्ध धम्म। आपण पाहिलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या धर्मनिवडीचा आपण अभ्यास केला। या अभ्यासात आपण 2 पार्ट पाहिलेले आहेत, 8 आणि 9। या 2 भागामध्ये आपण पाहिलं की हिंदू धर्माबद्दल बाबासाहेब आंबेडकरांचा अभ्यास आपण पाहिला, मुस्लिम धर्माबद्दल अभ्यास पाहिला, शीख धर्माबद्दल अभ्यास पाहिला आणि ख्रिश्चन धर्माबद्दल अभ्यास पाहिला। हिंदू धर्मातून बाहेर पडण्याचा बाबासाहेब आंबेडकरांनी निर्णय घेतलाच होता, परंतु मुस्लिम, ख्रिश्चन आणि शीख या तिन्ही धर्माचा एकत्रितपणे आपण अभ्यास केल्यानंतर आपल्याला असं लक्षात आलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या तिन्ही धर्माचा अभ्यास केल्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांना जसा धर्म हवा तशा पद्धतीच्या निकषामध्ये हे तिन्ही धर्म न बसल्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांनी मुस्लिम धर्माला नकार दिला, ख्रिश्चन धर्माला नकार दिला आणि शीख धर्माला सुद्धा नकार दिला। त्यामुळे हिंदू धर्माला सोडण्याचा निर्णय घेतला। मुस्लिम, ख्रिश्चन आणि शीख या तिन्ही धर्मांना बाबासाहेब आंबेडकर नकार देतात आणि आपण म्हटलं की इथे बाबासाहेब आंबेडकरांच्या धर्मांतराची चळवळ स्थगित होते। म्हणजे अजूनपर्यंत तरी 1936 सालापर्यंतचा आपण संपूर्ण धर्मक्रांतीचा बाबासाहेब आंबेडकरांचा अभ्यास केला। बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू धर्म सोडण्याचा निर्णय घेऊन कुठला धर्म स्वीकारायचा याचा संपूर्ण अभ्यास केला, तरी अजूनपर्यंत आपण इथपर्यंत आलो नव्हतो की बाबासाहेब आंबेडकरांना नेमका कुठला धर्म स्वीकारायचा आहे। कारण जे धर्म स्वीकारण्याचे पर्याय त्यांच्या समोर होते ते सर्व पर्याय बाबासाहेब आंबेडकरांनी नाकारलेले आहेत। आज आपण जो विषय घेणार आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे सगळे धर्म नाकारल्यानंतर कायमस्वरूपी परमनंट बाबासाहेब आंबेडकरांनी कोणता धर्म स्वीकारला आणि बाबासाहेब आंबेडकरांचे हा धर्म स्वीकारण्यासाठी नेमके काय निकष होते आणि फक्त एकच धर्म जो बाबासाहेब आंबेडकरांनी स्वीकारला तो त्यांच्या निकषात बसला आणि बाकी कुठलाच धर्म बाबासाहेब आंबेडकरांच्या निकषामध्ये बसलेला नाही। त्यामुळे आज आपण विषय पाहणार आहोत की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे काही बाबासाहेब आंबेडकरांनी निकष ठरवले होते की मला असाच धर्म असला पाहिजे, त्या धर्मात असंच असलं पाहिजे, तो जो धर्म बाबासाहेब आंबेडकरांनी स्वीकारला त्या धर्माचे नेमके निकष काय होते आणि त्या निकषात स्वीकारलेला धर्म कसा बसलेला आहे याचा आपण अभ्यास करणार आहोत। याचा आपण अभ्यास करताना सर्वप्रथम आपण म्हटलं की धर्मनिवडीचा निर्णय बाबासाहेब आंबेडकर घेतात। अस्पृश्यता मुक्तीचा उपाय म्हणजे धर्मांतर, हा आपण मुद्दा पाहिलेला आहे। एक पार्श्वभूमी म्हणून ह्या मुद्द्यावरती आपण चर्चा करतो की 1924 साली बार्शी इथे झालेली अस्पृश्यांची जी सभा होती किंवा परिषद होती, या परिषदेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशांतर, धर्मांतर आणि नामांतर हे अस्पृश्यता मुक्तीसाठी 3ही उपाय आहेत। या 3ही उपायाचा अभ्यास केल्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की धर्मांतर म्हणजे देशांतर, नामांतर हे उपाय आहेत, परंतु हे उपाय धर्मांतराच्या तुलनेने मात्र हे उपाय आपल्या निकषात बसत नाही। म्हणून अंतिम निर्णय बाबासाहेब आंबेडकर अस्पृश्यता मुक्तीचा, धर्मांतर हा निर्णय घेतात। त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांनी 1924 साली जाहीर केलं की आपल्याला हिंदू धर्म सोडायचा आहे, कुठल्याही परिस्थितीत या धर्मात न राहता। त्यामुळे अस्पृश्य मुक्तीचा कायमस्वरूपीचा उपाय जो आहे तो धर्मांतर आहे। मग धर्मांतर करायचं आहे 1924 सालापासून 1936 सालापर्यंत 12 वर्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाराष्ट्रातल्या प्रत्येक तालुक्यात आणि जिल्ह्यामध्ये अस्पृश्यांच्या परिषदा भरवून आपल्याला हिंदू धर्म सोडायचा आहे, आपल्याला धर्मांतर करायचं आहे, याचा 12 वर्ष बाबासाहेब आंबेडकरांनी प्रचार आणि प्रसार केला। आणि 12 वर्ष प्रचार आणि प्रसार केल्यानंतर 13 ऑक्टोबर 1935 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नाशिक जिल्ह्याच्या येवले मुक्कामी जी धर्मक्रांतीची घोषणा केली, एकट्यासाठीच घोषणा होती, परंतु ती एकट्यासाठी असलेली घोषणा संपूर्ण जगभर दुमदुमली, प्रत्येक राष्ट्रामध्ये दुमदुमली आणि प्रत्येक राष्ट्रामध्ये त्याची पेपरला
बातमी आली आणि प्रत्येक राष्ट्रामध्ये जगात जेवढे धर्म आहेत त्या प्रत्येक धर्माने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची येवले मुक्कामाची धर्मांतराची घोषणा होती. या घोषणेची दखल घेतली आणि बाबासाहेब आंबेडकरांच्याकडे या घोषणेच्या नंतर मुंबईचं जे राजगृह बाबासाहेब आंबेडकरांचं त्या काळातलं जे निवासस्थान होतं, या निवासस्थानामध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्याकडे हिंदू धर्माचेही लोक आले होते, मुस्लिम धर्माचेही लोक आले होते, ख्रिश्चन धर्माचेही लोक आले होते आणि शीख धर्माचेही लोक आले होते. हिंदू धर्माचे लोक कशासाठी चर्चेला आले होते ती आपण चर्चा केली आणि या तिन्ही धर्मांचे म्हणजे हिंदू धर्मातून बाहेर पडल्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांनी जाहीर केलं लेखी पत्राद्वारे संपूर्ण देशामध्ये हे पत्र सर्व या देशांनी पाहावं की माझ्या अटी काय आहेत. त्या पत्रामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की माझ्या समोर 3 पर्याय आहेत धर्माचे या देशामध्ये, मुस्लिम, ख्रिश्चन आणि शीख हे 3 पर्याय आहेत. या 3 पर्यायापैकी मी एक धर्म कुठलाही स्वीकारण्याचं माझ्यासमोर पर्याय आहेत. या तिन्ही पर्यायामध्ये ज्यावेळेस हिंदू महासभा आणि काही हिंदू लोक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांशी चर्चा करतात आणि त्यावेळेस त्यांचा जो काही कॉम्प्रोमाइजिंग फॉर्म्युला ठरतो त्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी मुस्लिम आणि शीख ख्रिश्चन धर्म सोडला आणि त्यानंतर बाबासाहेब आंबेडकर निर्णय जाहीर करतात की मी शीख धर्म स्वीकारतो. परंतु शीख धर्म स्वीकारताना बाबासाहेब आंबेडकरांनी या देशामधली जी हिंदू संघटना आहेत, हिंदू महासभा आहे आणि काँग्रेस आणि गांधी या सर्वांच्या समोर बाबासाहेब आंबेडकरांनी शीख धर्म स्वीकारण्याच्या ज्या अटी बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितल्या होत्या त्या लेखी पत्राद्वारे जाहीर केलेल्या होत्या आणि त्या अटीमध्ये शीख धर्म सुद्धा बसू शकला नाही. त्यामुळे शीख धर्म सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांनी नाकारला आणि आपण म्हटलं की बाबासाहेब आंबेडकरांच्या समोर जे 3 पर्याय होते, मुस्लिम, ख्रिश्चन आणि शीख हे जे 3 पर्याय होते हे तिन्ही पर्याय संपले. मग आता 1936 साली बाबासाहेब आंबेडकरांची धर्मक्रांती आपण म्हटलं गेल्या कार्यक्रमामध्ये ते स्थगित झाली. परंतु त्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणत्या धर्माचा निर्णय घेतला हे आपण पाहत असताना प्रथम आपण हे पाहू की धर्म निवडीसाठी निकष, अटी आणि मुद्दे नेमके काय होते. तिन्ही धर्माला नकार दिला, पण नकार देण्याची कारण काय होती की बाबासाहेबाला नेमका कुठला आहे. बाबासाहेबांना मुस्लिम धर्म नको आहे, बाबासाहेबांना हिंदू धर्म नको आहे, बाबासाहेबांना ख्रिश्चन धर्म नको आहे, बाबासाहेबांना शीख धर्मही नको आहे. मग बाबासाहेब आंबेडकरांना नेमका कोणता धर्म आहे आणि नेमक्या बाबासाहेब आंबेडकरांच्या निकष कुठले आहेत, अटी कुठल्या आहेत, मुद्दे कुठले आहेत हे पाहणं अतिशय आवश्यक आहे. कारण हा जो स्पेस आहे, आपण म्हणतो की बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 साली तथागत भगवान गौतम बुद्धाचा धम्म स्वीकारला. परंतु आपण आज असा निर्णय घेणार आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी 36 साली नव्हे तर 1907 सालीच तथागत भगवान गौतम बुद्धाच्या धम्माकडे आपला प्रवास सुद्धा सुरू केला होता आणि 1907 सालीच मॅट्रिकची परीक्षा झाल्यानंतर केळुस्कर गुरुजींनी जे बाबासाहेब आंबेडकरांना तथागत भगवान गौतम बुद्धाचं चरित्र दिलं होतं ते चरित्र वाचल्यानंतरच बाबासाहेब आंबेडकरांनी त्याच क्षणापासून मी तथागतांच्या धम्माकडे वळलेलो आहे असं 1907 साली वळलेलो आहे असं जाहीर त्यांनी अधिकृतपणे लेखी स्वरूपामध्ये 15 मार्च 1956 ला जो बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाची प्रस्तावना लिहिलेली आहे त्या प्रस्तावनेमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी याची लेखी कबुली दिली आहे की मी 1907 साली तथागत भगवान गौतम बुद्धाच्या धम्माकडे वळलेलो आहे आणि तिथून माझा तो तथागतांच्या दृष्टिकोनातून किंवा त्या दिशेने माझा प्रवास झालेला आहे. म्हणून धर्मनिवडीसाठी बाबासाहेब आंबेडकरांचे निकष कोणते होते हे आपण पाहणार असेल तर धर्मनिवडीपूर्वी बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 ला बाबासाहेब आंबेडकरांचं नागपूर मुक्कामी ऐतिहासिक भाषण झालं. बाबासाहेब आंबेडकरांचं 30, 31, 1 आणि 2 जूनला 1936च्या नायगावला जी महारांची परिषद झाली या परिषदेमधलं जे ऐतिहासिक भाषण होतं ते ऐतिहासिक भाषण मुक्ती कोण पते या नावाने ती पुस्तिका प्रकाशित आहे आणि त्या पुस्तकामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला धर्मांतर करण्याचं कारण काय आणि माझं धर्मांतर बाबासाहेब आंबेडकरांनी एक अट सांगितलेली आहे. ही अट प्रत्येक पिढीला माहीत, जोपर्यंत आंबेडकर समजून घ्यायचे आहेत, जोपर्यंत बाबासाहेबांना आपण प्रमाण मानणार आहे तोपर्यंत प्रत्येक व्यक्तीने प्रत्येक पिढीच्या पुढच्या एकच वाक्य लक्षात ठेवलं पाहिजे, ते म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी मुक्ती कोण पते या भाषणामध्ये प्रथम अट सांगितलेली आहे ती म्हणजे की माझ्या धर्मांतराचा आणि माझ्या धर्म स्वीकाराचा, माझ्या धम्म स्वीकाराचा अर्थ जर कोणाला समजून घ्यायचा असेल तर तो त्याला तेव्हा समजेल की जेव्हा त्याला अस्पृश्यता ही काय भानगड आहे ही ज्याला माहित आहे
त्यालाच फक्त माझ्या धर्मांतराचा, माझ्या धम्म स्वीकाराचा किंवा माझ्या धम्म निवडीचा जो आहे तो निर्णय त्यालाच फक्त कळेल. परंतु ज्याला अस्पृश्यतेचं स्वरूपच माहिती नाही, ज्याला अस्पृश्यता म्हणजे काय हे माहितीच नाही, त्या कुठल्याच पिढीला आणि कुठल्याच व्यक्तीला बाबासाहेब आंबेडकरांच्या धर्मांतराचा अर्थ कधीही कळू शकत नाही. अशी बाबासाहेब आंबेडकरांची स्वतःची जाहीरपणे मुक्ती कोणपते यामध्ये लेखी भूमिका आहे. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांचा बुद्ध आणि धम्म याच्यावरती आपण प्रचंड प्रवचन केले, पण कुठलंही धम्माचं प्रवचन सुरू करताना सर्वप्रथम हे वाक्य प्रत्येकाने सांगितलंच पाहिजे की बाबासाहेब आंबेडकरांचा बुद्ध धम्म समजावून घ्यायचा असेल, बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध धम्म का स्वीकारला हे जर समजून घ्यायचं असेल, तर अस्पृश्यता काय होती, कुठल्या पार्श्वभूमीवर बाबासाहेब आंबेडकरांनी धम्म स्वीकारलेला आहे ती पार्श्वभूमीच माहीत नसेल, तर ज्याला पार्श्वभूमी माहीत नाही त्याला बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्माचं महत्व कधीही कळू शकणार नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी एक वाक्य म्हटलेलं आहे ना की ज्याला इतिहास माहीत आहे तोच फक्त इतिहास घडवू शकतो. त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांच्या धर्मांतराची पार्श्वभूमी ज्याला माहीत नाही त्याला बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्मदीक्षेचा अर्थ सुद्धा कळणार अजिबात नाही. म्हणून धर्मनिवडीची जी पार्श्वभूमी आहे बाबासाहेब आंबेडकर त्यामध्ये म्हणतात की धर्मनिवडीपूर्वी अस्पृश्यतेचा अर्थ समजून घ्या, अस्पृश्यता ही काय बला आहे हे समजून घ्या. मग बाबासाहेब म्हणतात की अस्पृश्यता काय आहे हे समजून घ्या. आता हे कुठून समजून घ्यायची, हा लगेच दुसरा प्रश्न लोकांच्या समोर निर्माण होतो. तेव्हा बाबासाहेब म्हणतात की अस्पृश्यतेचा अर्थ समजावून घ्या. तर बाबासाहेबांच्या अस्पृश्यतेचा, जी बाबासाहेबांना अस्पृश्यता सगळ्यांच्या समोर ठेवायची, जे अस्पृश्यतेचं स्वरूप बाबासाहेबांना सगळ्यांच्या समोर ठेवायचंय, ते दोन ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांनी त्याचं वर्णन केलेलं आहे. एक मुक्ती कोणपतेमध्ये अस्पृश्यता म्हणजे काय आणि त्याचं स्वरूप काय आहे याचं वर्णन केलेलं आहे. आणि दुसरं बाबासाहेब आंबेडकरांनी एक छोटीशी पुस्तिका लिहिली, ती छोटीशीच आहे, भारतामध्ये तिची जास्त दखल घेतली गेलेली नाही किंवा अनुयायांमध्ये तिची जास्त दखल घेतली गेलेली नाही, परंतु जगातल्या मात्र इतर राष्ट्रामध्ये, जगातल्या युरोप खंडामध्ये आणि संपूर्ण जगामध्ये त्या पुस्तिकेची दखल घेतली, त्या पुस्तकाची दखल घेतली. त्याला वेटिंग फॉर व्हिसा असं बाबासाहेब आंबेडकरांची छोटी पुस्तिका आहे. आणि या पुस्तिकेमध्ये आणि मुक्ती कोणपते या दोन ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्यतेचं वर्णन केलेलं आहे. म्हणून बाबासाहेब म्हटले ना की तुम्हाला माझ्या धर्मांतराचा अर्थ समजून घ्यायचा असेल तर अस्पृश्यता म्हणजे काय, तर अधिकृतपणे वेटिंग फॉर व्हिसा हे पुस्तक आणि मुक्ती कोणपते ही दोन पुस्तकामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्यता म्हणजे काय हे बाबासाहेब आंबेडकरांनी समजून सांगितलेलं आहे. त्यामुळे आपण प्रथम बघूया की वेटिंग फॉर व्हिसा, बाबासाहेब आंबेडकरांचे वेटिंग फॉर व्हिसा हे पुस्तक अतिशय महत्वपूर्ण आहे. परंतु ते महत्वपूर्ण आहे याचं भारतामध्ये त्याला जास्त महत्व दिलं गेलेलं नाही, परंतु अमेरिकेमध्ये या पुस्तकाला एवढं प्रचंड महत्व दिलेलं गेलेलं आहे. आता हे पुस्तक काय आहे आणि या पुस्तकाबद्दल बाबासाहेब आंबेडकरांची काय माहिती आहे ते थोडक्यामध्ये. हे पुस्तक जे आहे बाबासाहेब आंबेडकरांनी विदेशी लोकांसाठी लिहिलेली ही आत्मकथा आहे. बाबासाहेब म्हणजे ही आत्मकथा आहे वेटिंग फॉर व्हिसा. आता ह्या अर्थावरून तर लोकांच्या लक्षात येणार नाही की ही बाबासाहेब आंबेडकरांची आत्मकथा आहे किंवा पुस्तक वाचल्याशिवाय त्याचा अर्थ कळणार नाही. त्यामुळे हे शीर्षक आणि त्या शीर्षकामध्ये ही आहे वेटिंग फॉर व्हिसा, ही जी पुस्तिका आहे ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आत्मकथा आहे. आणि ही आत्मकथा कथा कोणासाठी लिहिलेली आहे, ही आत्मकथा विदेशी लोकांसाठी बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली आहे. परदेशी लोक लिहिलेली आहे, तर परदेशी लोकांना भारतातली अस्पृश्यता नेमकी काय आहे, तिचं स्वरूप कसं आहे हे कळावं. त्यामुळे वेटिंग फॉर व्हिसा ही जी पुस्तिका आहे ही परदेशी लोकांना किंवा जगातल्या लोकांना अस्पृश्यता काय आहे हे कळावं यासाठी लिहिलेली आहे. अस्पृश्यतेचे परिणाम काय आहेत हे जगाला कळणं अतिशय आवश्यक आहे. अस्पृश्यतेचं वास्तव काय आहे हे संपूर्ण जगाला माहित नाही. अनटचॅबिलिटी असं वाचेल जग, किंवा इंग्लिशमध्ये अनटचॅबिलिटी आहे. भारतात जसं अमेरिकेमध्ये किंवा जगाच्या इतर कुठल्याही देशामध्ये जे भेद आहेत, किंवा अमेरिकेमध्ये काळा गोरा हा जो भेद आहे, म्हणजे जी गुलामी जगात आहे, जगातली गुलामी आणि भारतातली अस्पृश्यता ही अतिशय याचं स्वरूप वेगळं आहे. त्यामुळे भारतामध्ये ही गुलामी आहे, अनटचॅबिलिटी आहे, परंतु तिचं स्वरूप काय आहे, त्याचे परिणाम काय आहेत हे मात्र जगातल्या लोकांना माहित नाही. आणि ते कळावं यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी वेटिंग फॉर व्हिसा नावाची पुस्तिका लिहिलेली आहे. आता बाबासाहेब आंबेडकरांच्या समोर प्रश्न आहे, त्या छोट्याशाच पुस्तिकेमध्ये सुरुवातीलाच बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की संपूर्ण जगाला
अस्पृश्यता काय आहे हे कळायचं असेल तर नेमकंच कुठल्या मार्गाने मी समजावून सांगू शकतो याच्यावर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की मी विचार केला आणि विचार केल्यानंतर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की माझ्या जीवनामध्ये जी काही अस्पृश्यतेच्या संदर्भामध्ये जी उदाहरणं घडलेली किंवा प्रसंग घडलेले आहेत आणि माझ्या व्यतिरिक्त इतरांच्याही जीवनामध्ये काही अस्पृश्यांचे असेच प्रसंग घडलेले आहेत, या प्रसंगाची किंवा ही जी उदाहरणं आहेत ती जशीच्या तशी लिहून जगाला ती दाखवली तर इथली अस्पृश्यता काय आहे ते कळेल. म्हणून उदाहरणांच्या स्वरूपामध्ये मी ही संपूर्ण जगाला अस्पृश्यता काय आहे हे कळावी यासाठी मार्ग बाबासाहेब आंबेडकर स्वीकारला. बाबासाहेब आंबेडकरांनी जो पहिला पॅरेग्राफ आहे या पुस्तकाचा, त्या पहिल्या पॅरेग्राफ मध्ये अस्पृश्यतेचं वर्णन कसं केलेलं आहे ते थोडक्यामध्ये मी तुम्हाला सांगतो. बाबासाहेब आंबेडकर हे जगाला सांगतात, काय सांगतात बाबासाहेब आंबेडकर? अस्पृश्य समाज हा गावाच्या बाहेर राहतो. हे पहिले वाक्य बाबासाहेब आंबेडकर सांगतात. आपण तिकडे शब्द काय वापरतो की गावकुसा बाहेरचा आपला जो समाज आहे तो शेकडो हजारो वर्ष हा गावकुसा बाहेर राहिलेला समाज आहे, त्याच्या सावलीचा विटाळ आहे, त्याला गावात येण्याची परवानगी नाही. आपल्याला अस्पृश्यतेचं सर्व स्वरूप माहितीच आहे. म्हणून बाबासाहेब आंबेडकर जगाला सांगतात की हा एक असा विशिष्ट अनटचेबल कम्युनिटी आहे, हा एक असा अस्पृश्य समाज आहे की तो गावाच्या बाहेर गावाच्या कडेला राहतो, तो दररोज गावातली साफसफाई करतो, तो दररोज गावातला मैला काढतो. त्यामुळे संपूर्ण गावाच्या साफसफाईचं जे काम आहे तो करत असतो आणि हे काम केल्यानंतर त्याच्या घराची चूल कधी पेटत नाही. हिंदूंच्या घरी तो रोज अन्नाची भीक मागत असतो, ज्याला आपण एस्कारकी म्हटलेलं आहे किंवा आपल्या पूर्वजांनी ज्याला एस्कारकी म्हटले, आपल्याला कदाचित हे पाहायला मिळालं नसेल. अस्पृश्यता म्हणजे काय याच्या प्रत्येक वाक्यावर आणि प्रत्येक शब्दावरती ज्यावेळेस आपण अर्थ काढू किंवा आपल्याला माहित नसला तरी पूर्वजांना तो विचारू तेव्हाच कळेल एस्कारकी म्हणजे काय. आपल्या घरांच्या चुली पेटत नव्हत्या, आपण प्रत्येक हिंदूंच्या घरी जाऊन सकाळ संध्याकाळची भीक मागून टोपलीमध्ये जे अन्न आणत होतो ते खात होतो, त्याच्यावरतीच पिढ्या जगत होत्या. त्यामुळे ही जी अस्पृश्यता आहे ही ज्यांनी अनुभवली नाही त्यांनी सुद्धा ही समजून घेण्याची, हे भारतीयांना तर पाहिजेच पण हे जगाला सुद्धा समजलं पाहिजे की हिंदूंच्या घरी रोज अन्नाची भीक मागून हा समाज जगत होता. दुकानावर वस्तूसाठी दूर उभे राहावे लागत होते. मी लहान असताना मी सुद्धा हे माझ्या गावामध्ये अनुभवलेली गोष्ट आहे की गावामध्ये गेलो तरी आपल्याला दुकानामध्ये डायरेक्ट दुकानामध्ये जाण्याची परवानगी नव्हती. आपल्याला तेल घ्यायचं असेल, मीठ घ्यायचं असेल, चटणी घ्यायची असेल, गोळ्या बिस्किट काहीतरी घ्यायचं असेल तरी डायरेक्ट दुकानामध्ये आतमध्ये जाता येत नव्हतं. जे इतर लोक गावातले उभे आहेत दुकानावरती वस्तू घेण्यासाठी तिथं आपल्याला जायला परवानगी नव्हती. आपण लांब उभं राहायचं आणि त्याला सांगायचं आणि पैसे टाकायचे आणि पैसे टाकल्यानंतर तोही आपल्याला ती वस्तू टाकून देणार. अशी अस्पृश्यांची, म्हणजे तो गाव साफ करतोय, तो स्वतःला म्हणतो की हे माझं गाव आहे, या गावाची मी साफसफाई करतो, त्या गावाबद्दल त्याला स्वाभिमान आहे. परंतु त्या गावामध्ये स्वाभिमान असला तरी त्या गावातल्या कुठल्याही वस्तूशी आणि कुठल्याही माणसाशी स्पर्श करण्याचा सुद्धा त्याला अजिबात अधिकार नाही. बाबासाहेब म्हणतात की कुठल्याही वस्तूवरती अस्पृश्यांची सावली सुद्धा पडता कामा नये. अस्पृश्याला सुद्धा ही सवय लागली होती आणि इथल्या हिंदूंनी त्याला कुठल्याही वस्तूवरती, म्हणजे एखाद्या प्राण्यावरती किंवा स्पर्श हिंदूवरती सावली पडण्याचा तर विषयच वेगळा आहे, परंतु गावातल्या कुठल्याही वस्तूवरती सुद्धा या अस्पृश्यांची सावली पडता कामा नये. ही आत्मकथा बाबासाहेब, म्हणजे एवढे थोड्याच एकाच पॅरेग्राफ मध्ये हे पुस्तक फक्त 19 पानाचं आहे, एवढं छोटं पुस्तक आहे, पण त्या पुस्तकाने संपूर्ण जगामध्ये एवढा परिणाम केलेला आहे की ते कोलंबिया विद्यापीठाच्या अभ्यासक्रमासाठी हे पुस्तक लावलं गेलेलं आहे. आणि एका पॅरेग्राफ मध्ये 5-7 ओळीमध्ये बाबासाहेब आंबेडकर वेटिंग फॉर विजा मध्ये अस्पृश्यांची परिस्थिती किंवा तिचं स्वरूप काय आहे हे समजावून सांगण्याचा बाबासाहेब आंबेडकरांनी, ह्या 4 वाक्यामध्येच किती दाहकता आहे हे आपल्या सहज लक्षात येतं. त्यामुळे ही छोटीशी लिहिलेली आहे. हे लेखन बाबासाहेबांनी कधी केलेलं आहे? ज्यावेळेस बाबासाहेबांनी नायगावची परिषद महारांची घेतली, ज्यावेळेस बाबासाहेबांची धर्मांतराची चर्चा सुरू होती, त्याच वेळेस बाबासाहेबांनी हे पुस्तक लिहिलेले आहे. 1935-36च्या कालखंडामध्ये बाबासाहेबांनी हे पुस्तक स्वतःच्या हस्ताक्षरामध्ये हे पुस्तक बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं आहे. आणि हे मूळ पुस्तिका जी आहे ती 19 पृष्ठांची फक्त पुस्तिका आहे. ही 19 याच्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी किती प्रसंग लिहिलेले आहेत? तर या वेटिंग फॉर विजा मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे विदेशी लोकांच्यासाठी लिहिलेली पुस्तिका आहे याच्यामध्ये फक्त 6 प्रसंग दिलेले आहेत. या 6 प्रसंगामध्ये त्यांच्या स्वतःच्या आयुष्यामध्ये घडलेले 2 प्रसंग आहेत आणि इतरांच्या स्वतःच्या आयुष्यामध्ये 4 आणि इतरांच्या आयुष्यामध्ये 2, अशा 6च प्रसंगामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी ही पुस्तिका लिहून अस्पृश्यता काय आहे
हे जगासमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. 19/3/1990 ही पुस्तिका सर्वप्रथम पीपल्स एज्युकेशन सोसायटीने ही पुस्तिका 19 मार्च 1990 साली प्रकाशित केलेली आहे. त्यानंतर 1990 च्या नंतर 1993 ला महाराष्ट्र सरकारने जे शिक्षण विभाग आहे आणि रायटिंग अँड स्पीचेसचे खंड बाबासाहेब आंबेडकरांचे आहेत त्यांनी 1993 ला प्रकाशित केली. याचं संपादन वसंत मुन द्वारा करण्यात आलं आणि रायटिंग अँड स्पीचेसचा जो 12वा खंड आहे या 12वा खंडामध्ये वेटिंग फॉर व्हिसा ही पुस्तिका तुम्हाला मिळेल. तिथे संपूर्ण संदर्भ आज जे आपण पाहतोय ते तुम्हाला तिथे मिळेल. 12वा खंडात कोलंबिया विश्वविद्यालयामध्ये बाबासाहेब आंबेडकरांची ही पुस्तिका अभ्यासक्रमासाठी आहे. ज्या विद्यापीठामध्ये बाबासाहेब आंबेडकर शिकले, ज्या विद्यापीठामध्ये 5 जून 1952 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या LLD डॉक्टर ऑफ लॉ भारताचं संविधान अतिशय सुंदर मानवी हक्काचा जाहीरनामा बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून बनवला. म्हणून 5 जून 1952 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा कोलंबिया विश्वविद्यापीठाने सन्मान केला होता. त्याच विद्यापीठाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 19 पानाचं जे पुस्तक आहे या पुस्तकाचं संपादन जे आहे प्रोफेसर फ्रान्सिस व्ही प्रिटचेट यांनी संपादन केलं. त्यांनी त्यांच्या भाषेमध्ये ही जी कथा आणि हिच्या पाठीपुढे की बाबासाहेब आंबेडकरांचं आयुष्य किंवा त्याला काय मोराल काढायचं असं संपादन करून हे पुस्तक बाबासाहेब आंबेडकरांचं जे आहे कोलंबिया विश्वविद्यापीठामध्ये हे अभ्यासक्रमाला आहे. हे जे पुस्तक आहे हे भारतामध्ये याची आपल्याला जास्त चर्चा होताना दिसत नाही किंवा आपल्या अनुयायामध्ये याची चर्चा होताना दिसत नाही. हे पुस्तक लिहिण्यामध्ये बाबासाहेबांचा उद्देश काय आहे तर जगाला अस्पृश्यता काय आहे, तिची दाहकता काय आहे, त्याचे परिणाम काय आहेत, त्याचं स्वरूप काय आहे हे कळावं हा त्याच्या पाठीमागचा उद्देश. जे 6 प्रसंग आहेत बाबासाहेब आंबेडकरांनी छोटे 6 प्रसंग लिहिलेले आहेत. त्यामधला पहिला प्रसंग बाबासाहेब आंबेडकर 10 वर्षाचे असताना बाबासाहेब आंबेडकर दापोलीवरून साताऱ्याला राहायला आले होते आणि साताऱ्यावरून त्यावेळेस बाबासाहेब आंबेडकरांचे वडील रामजी बाबा हे कोरेगावला दुष्काळी प्रोजेक्ट वरती कामाला होते आणि ते तिथे कॅशियर असल्यामुळे त्यांना मुलांना भेटण्यासाठी घरी येता येत नव्हतं. म्हणून मुलांना त्यांनी कोरेगावला बोलवलं होतं आणि ही मुलं कोरेगावला जाताना ज्या कोरेगाव रेल्वे स्टेशनवरती उतरली आणि रेल्वे स्टेशनवर उतरल्यानंतर तिथून पुढे आपल्या वडिलांच्याकडे जाण्याचा जो प्रसंग घडलेला आहे आणि रात्रभर जो बैलगाडीने प्रवास केला आणि त्या बैलगाडीच्या मालकाने त्या मुलांच्या बरोबर कशा पद्धतीचा व्यवहार केला तेव्हा तो त्या गाडीत बसला नाही आणि रात्रभर त्या मुलांना कशा पद्धतीने त्रास झाला आणि सकाळी कशा पद्धतीने पोहोचली हा सगळा प्रसंग तुम्हाला माहितच आहे म्हणून मी त्याच्यामध्ये वेळ घेत नाही. हा जो बाबासाहेब आंबेडकर 10 वर्षाचे असताना आपल्या भावंडासहित वडिलांना भेटायला गेलेल्याचा जो प्रसंग आहे आणि रेल्वे स्टेशनला उतरल्यानंतर घरी जाईपर्यंत त्यांना रात्रभर जो त्रास झाला त्याचं संपूर्ण वर्णन आहे हे पहिल्या प्रसंगामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे. त्यानंतर 1916 हे सगळे प्रसंग आपल्या सर्वांना माहित आहे म्हणून मी त्याचं डिटेल तुमच्यापर्यंत सांगत नाही. 1916 बडोद्यामधला म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 1913 ते 16 या कालखंडामध्ये कुठे गेले होते. 1912 ला बाबासाहेब आंबेडकर ग्रॅज्युएट झाले आणि 1912 ला ग्रॅज्युएट झाल्यानंतर मुंबईच्या एल्फिस्टन कॉलेजमध्ये बाबासाहेब आंबेडकरांचं ग्रॅज्युएशन झालं आणि त्यानंतर बाबासाहेब आंबेडकर बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांच्या स्कॉलरशिपच्या माध्यमातून अमेरिकेला MA आणि PhD हे शिक्षण घेण्यासाठी बाबासाहेब आंबेडकर गेले होते. 3 वर्षाचं शिक्षण संपवून स्कॉलरशिपची जी आठ होती ती परत आल्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांनी बडोद्याला सयाजीरावांच्या संस्थानामध्ये कामाला जावं म्हणून बाबासाहेब आंबेडकर 1916 साली अमेरिकेहून परत आल्यानंतर बाबासाहेब आंबेडकर बडोद्याला जातात. बडोद्याला गेल्यानंतर बाबासाहेब आंबेडकर बडोद्याच्या रेल्वे स्टेशनला उतरतात. रेल्वे स्टेशनला उतरल्यानंतर आता राहायचं कुठं हा बाबासाहेब आंबेडकरांच्या समोर प्रश्न होता. अमेरिकेमध्ये जी 3 वर्ष बाबासाहेब त्या प्रसंगामध्ये सांगतात की अमेरिकेमध्ये जी 3 वर्ष काढली होती जोपर्यंत मी बडोदा स्टेशनला उतरत नाही तोपर्यंत माझ्या हे डोक्यात काय आलं नव्हतं कारण अमेरिकेमध्ये युरोप खंडामध्ये स्वच्छंदी विहार मी केला होता. तिथे अनटचेबिलिटी नव्हती, तिथे भेदभाव नव्हता, तिथे उच्च नीच नव्हते, तिथे स्पृश्य अस्पृश्य असं काहीच नव्हतं. त्याच्यामुळे मला माझी जीवन 3 वर्ष असे मला वागायची सवय लागली की भेदाभेद हा काहीच प्रकार नाही. पण भारतात आल्यानंतर आणि बडोदा संस्थानमध्ये आता उद्यापासून कामाला जायचंय. बडोद्याच्या रेल्वे स्टेशनला उतरल्यानंतर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की आता राहायचं कुठं हा प्रश्न आहे कारण आपल्याला राहायला कोणीही जागा देईल का.
हा बाबासाहेब आंबेडकरांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतो आणि मग बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की आपण आता खोटं बोललं पाहिजे, कारण खोटं बोलल्याशिवाय आपल्याकडे पर्याय नाही. बाबासाहेब आंबेडकरांची पर्सनॅलिटी चांगली होती, गोरे गोमटे बाबासाहेब आंबेडकर होते, उंचपुरे बाबासाहेब आंबेडकर होते, त्यामुळे बाबासाहेब आंबेडकर हे अस्पृश्यांचे आहेत असं वाटणं आणि त्यांचा पोशाख किंवा हे सगळं असल्यामुळे बाबासाहेब आंबेडकर हे कुठल्या समाजाचे आहेत हे कळून येऊ शकत नाही. म्हणून बाबासाहेब म्हटले की आता मला खोट्या नावाने हे राहावं लागेल आणि म्हणून खोटं नाव सांगून बाबासाहेब आंबेडकर एका पारशाच्या लॉज मध्ये राहतात. परंतु ही बाबासाहेब आंबेडकरांची जी खोटी बोललेले आहे हे खोटं बाबासाहेब आंबेडकरांचं दुसऱ्या तिसऱ्या दिवशी काय होतं ते उघडकीस येतं आणि उघडकीस आल्यानंतर तो पारशी मालक जो आहे तो मालक बाबासाहेब आंबेडकरांचं सामान सगळं रस्त्यावर फेकून देतो. दिवसभर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या ओळखीचे जे बडोद्यामध्ये असणारे जे लोक होते या सगळ्या लोकांना बाबासाहेब आंबेडकर भेटले, कोणाला फोन केला, कोणाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण जे जवळचे लोक होते त्या कुठल्याही एकाही व्यक्तीने बाबासाहेब आंबेडकरांना कसल्याही प्रकारची मदत केली नाही. प्रत्येकाने वेगवेगळी कारणं सांगितली. बाबासाहेब आंबेडकर त्या दिवशी खूप रडले. बाबासाहेब आंबेडकर त्या दिवशी रस्त्याच्या कडेला बसून झाडाला खाली बसून बाबासाहेब आंबेडकर खूप रडले आणि तसेच रडत रडत बाबासाहेब ते सामान घेऊन रेल्वे स्टेशनला आले आणि तिथून बाबासाहेब आंबेडकर मुंबईला येतात. हा दुसरा प्रसंग 1916 सालाचा अमेरिकेवरून शिक्षण घेऊन आलेल्या महापुरुषाचा दुसरा प्रसंग आहे. तिसरा प्रसंग आहे तो 1929 सालचा, तो 40 गावचा आहे. म्हणजे ब्रिटिश सरकारने अस्पृश्यतेवरती किंवा अस्पृश्यावरती होणाऱ्या अन्याय अत्याचाराचे इन्व्हेस्टिगेशन करण्यासाठी एका समितीची स्थापना केली होती किंवा वेगवेगळ्या समित्या नेमल्या होत्या. त्याच्यातल्या एका समितीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांचंही नाव होतं आणि बाबासाहेब आंबेडकरांना जी समिती दिली होती, जो एरिया दिला होता तो 40 गाव आणि खानदेशकडे जी अस्पृश्यता आणि अन्याय अत्याचार आहेत याचं इन्व्हेस्टिगेशन करण्यासाठी किंवा पाहणी करण्यासाठी बाबासाहेब आंबेडकर गेले होते. पाहणी झाल्यानंतर संध्याकाळी 40 गावमध्ये अस्पृश्य समाजाचे लोक बाबासाहेब आंबेडकरांच्याकडे येतात आणि एका गावामध्ये जो अन्याय अत्याचाराचा प्रसंग घडलेला असतो त्या गावाला घेऊन जाण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांच्याकडे त्यांनी सगळी तयारी करून ठेवलेली असते की बाबासाहेब आंबेडकरांना घेऊन जायचं. बाबासाहेब आंबेडकरला त्या दिवशी मुक्काम करण्यासाठी त्या लोकांनी जबरदस्ती केली आणि बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांची जबरदस्ती सुद्धा मान्य करून त्या दिवशी तिथे जाण्याचा निर्णय घेतला. हे जे अस्पृश्य लोक होते ह्या सर्व अस्पृश्य लोकांनी बाबासाहेब आंबेडकरांना गावाला कसं घेऊन जायचं, त्यावेळेस काही सायकल नव्हती, मोटार नव्हती किंवा काहीही नव्हतं. मग त्यावेळेस टांगे होते, त्याच्या अगोदर बैलगाड्या होत्या, तर तिथे टांग्याची सोय होती. परंतु त्या गावातला म्हणजे 40 गावातला कुठलाही टांगावाला यायला तयार नव्हता. एक टांगावाला होता, त्याने स्वतः टांगा हाकायचे त्याने सुद्धा नकार दिला आणि तो बोलला की तुम्ही माझा टांगा घेऊन जाऊ शकता परंतु मी काय तो टांगा चालवायला येणार नाही. मग आपल्या लोकांनी काय केलं की बाबासाहेब आंबेडकरांना टांग्यामध्ये घेऊन जाण्यासाठी टांगा घेऊन आले. आता त्या टांग्यावरती म्हणजे घोड्यावर बसणाऱ्या लोकांना त्याचा अनुभव आहे किंवा बैलगाडी चालवणारा म्हणजे जो चालवतो त्यालाच फक्त ते चालवताना बैल त्याला कॉपरेट करतात किंवा टांगा चालवताना ते घोडे फक्त त्या मालकालाच कॉपरेट करतात, दुसऱ्या कुणालाही करत नाही. माणसापेक्षा प्राणी खूप हुशार आणि शहाणे असतात. तो टांगा आणला, टांग्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांना बसवलं आणि कोणालाही टांगा चालवता येत नव्हतं. त्याच्यातल्या एका अस्पृश्याने टांगा चालवायला सुरुवात केली आणि तो टांगा चालवत असताना बाबासाहेब आंबेडकरांचा ऍक्सिडेंट होता आणि झाला आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवावर बेतलेलं होतं. हा जो प्रसंग आहे हा अतिशय धक्कादायक प्रसंग होता. तो 1929 साली घडला. चौथा जो प्रसंग आहे बाबासाहेब आंबेडकरांनी जो लिहिलेला आहे वेटिंग फॉर विजा मध्ये, तो आहे दौलताबादचा किल्ल्यामध्ये बाबासाहेब आंबेडकर किल्ला पाहायला गेले होते. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचे सगळे जे सहकारी आहेत त्यांनी कॉमन एक पिकनिक काढली, अजिंठा वेरूळसाठी एक पिकनिक काढली होती. मग ह्या पिकनिक मध्ये बाबासाहेब म्हटले की आपण मुंबईचे काही लोक इथून आपण नाशिकला जाऊ, नाशिकवरून औरंगाबादला जाऊ आणि अशा पद्धतीने आपण नाशिकचे लोकही घेऊन पुढे आपण पिकनिक काढू. बसेस केल्या आणि बसेसनी बाबासाहेब आंबेडकर पिकनिकला गेले. सगळे लोक खुश झाले की बाबासाहेब आंबेडकर पिकनिकला येतात. इथून नाशिकला गेले, नाशिकवरून औरंगाबादला गेले आणि बाबासाहेब म्हटले की आम्ही सगळ्यांनी ठरवलं की वेरूळला आपण जायचं. आणि मग रस्त्यामध्ये पिकनिकच्या रस्त्यामध्ये सगळ्या लोकांनी ठरवलं की दौलताबादचा किल्ला सुद्धा आपण बघायचा. आम्ही सगळ्यांनी निर्णय घेतला. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की दौलताबादचा किल्ला जो प्राचीन आहे या दौलताबादच्या किल्ल्यामध्ये आपण जाऊया. दौलताबादच्या किल्ल्यामध्ये जसे सगळे प्रवासी येतात आणि पाहतात
तशाच पद्धतीने ह्यांचाही ग्रुप गेला दौलताबादचा किल्ला पाहायला आणि दौलताबादच्या किल्ल्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना तहान लागली. तहान लागल्यानंतर तिथं जे पाणी होतं ते बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचे सहकारी तिथे पाणी पिले. त्यावेळेस हा जो भाग होता औरंगाबादचा आणि आजूबाजूचा भाग होता हा कुणाच्या ताब्यात होता? हैदराबादच्या निजामाच्या ताब्यामध्ये हा सगळा पट्टा होता. त्यामुळे तिथं जे मालकी किंवा तिथं जे मुख्य कोण होते ते सगळे मुस्लिम होते. तर तिथल्या ज्या मुस्लिमांनी आहे त्या मुस्लिमांनी एवढा प्रसंग घडवून आणला की यांच्या जीवावरती तो प्रसंग बेतला होता आणि पाणी सुद्धा तिथलं खराब केले होते की तुम्ही अस्पृश्य लोकांनी इथं पाणी पिण्याची हिंमतच कशी केली, असा प्रसंग बाबासाहेब आंबेडकरांच्या दौलताबादच्या किल्ल्यामध्ये घडला. हे जे 4 प्रसंग आहेत, 1901 सालाचा प्रसंग, 1916 सालाचा प्रसंग, 1929 सालाचा प्रसंग आणि 1934 सालाचा प्रसंग, हे 4 प्रसंग बाबासाहेब आंबेडकरांनी वेटिंग फॉर विजा या पुस्तकामध्ये लिहिलेले आहेत. आणि 2 प्रसंग बाबासाहेब आंबेडकरांनी जे स्वतःच्या आयुष्यात घडलेले नाहीत, इतरांच्या आयुष्यामधले 2 प्रसंग, हे 2 प्रसंग गुजरात मधले 2 प्रसंग बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले आहेत. गुजरात भागामध्ये 2023 सालामध्ये जरी तुम्ही गुजरातच्या खेड्यापाड्यामध्ये गेला तर अस्पृश्यता काय होती पूर्वीची त्याची आजही दाहकता तुम्हाला पाहायला मिळेल. कारण तिथली अस्पृश्यता पूर्णपणे अजूनही नष्ट झालेली नाही. गुजरात मधले 2 प्रसंग बाबासाहेब आंबेडकरांनी या पुस्तकात लिहिलेले आहेत. स्वतःचे 4 आणि इतर 2. हे पहिला प्रसंग बाबासाहेब आंबेडकर सांगतात की गुजरातमध्ये घडलेला एक प्रसंग आहे की एक तरुण बाई गरोदर आहे आणि तिला डॉक्टरकडे घेऊन गेलेले आहे आणि तो जो डॉक्टर आहे तो सवर्ण आहे, तो स्पृश्य डॉक्टर आहे आणि ही बाई गरोदर आहे, तिच्या पोटामध्ये दुखत आहे. तिला जर उपचार केले नाहीत तर काहीही होऊ शकतो, मृत्यू ओढवू शकतो. म्हणून लोक तिला त्या डॉक्टरकडे घेऊन जातात आणि तो जो डॉक्टर आहे, स्पृश्य किंवा सवर्ण डॉक्टर आहे, तो डॉक्टर त्या बाईला स्पर्श करण्यासाठी नकार देतो आणि तो डॉक्टर त्या बाईला उपचार करण्यासाठी नकार देतो आणि म्हणून ही गरोदर असलेल्या बाईचा त्याच ठिकाणी मृत्यू होतो. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की हा सवर्ण डॉक्टर असल्यामुळे, ती अस्पृश्य महिला असल्यामुळे तिला स्पर्श करण्यास नकार देतो आणि तिला उपचार करत नाही. म्हणून त्या गरोदर बाईचा गुजरातमध्ये अहमदाबादमध्ये हा मृत्यू होतो. त्यानंतर बाबासाहेब दुसरं एक उदाहरण देतात की तलाट्याची नोकरी. मुंबईमध्ये राहणारा एक भिंगी मुलगा, तो ग्रॅज्युएट होतो आणि ग्रॅज्युएट झाल्यानंतर तो वेगवेगळ्या परीक्षा देतो आणि वेगवेगळ्या परीक्षा दिल्यानंतर तो अहमदाबादमध्ये म्हणजे गुजरातमध्ये, मुंबईमध्ये राहणारा होता. त्याचा तो मूळचा गुजरातचा जरी असला तरी त्याच्या आई वडील वगैरे सगळे इथं मुंबईमध्येच राहत होते. परंतु त्याला नोकरी जी आहे तलाट्याची नोकरी मिळाली परीक्षा देऊन आणि ती अहमदाबादला गुजरातमध्ये त्याला ती नोकरी मिळाली. गुजरातमध्ये तो नोकरीला गेल्यानंतर त्याला ती नोकरी करण्यासाठी म्हणजे जसं बाबासाहेब आंबेडकरांना त्रास झाला तशाच पद्धतीने त्याला अनुभव यायला लागला की त्याला तिथे पहिल्या दिवशी गेल्यानंतर त्याची जी कागदपत्र सर्टिफिकेट तपासायची होती, प्रमाणपत्र, ही प्रमाणपत्र सुद्धा तिथं जो दुसरा क्लर्क होता ते तपासणारा होता, त्यांनी सांगितलं की ही जी प्रमाणपत्र आहे तू तिथून टाकून दे मला आणि तिथे खाली टाक. ते प्रमाणपत्र अशी खाली टाकल्यानंतर त्यांनी बघितली त्या प्रमाणपत्राला सुद्धा स्पर्श करायला तो तयार नाही. त्या मुलाला एवढा त्रास देण्यात आला की तो मुलगा ती नोकरी सोडून परत मुंबईला निघून आला. असे 6 प्रसंग बाबासाहेब आंबेडकरांनी वेटिंग फॉर विजा या पुस्तकामध्ये लिहिले. हे लिहिण्याचा उद्देश होता की अस्पृश्यता या देशामध्ये किती भयानक आहे आणि तिचे परिणाम काय आहेत हे सांगण्यासाठी. आता यामध्ये बघा, हे जे 6 प्रसंग आहेत, या 6 प्रसंगामध्ये आपण म्हणतो की अस्पृश्यता हिंदूंच्या मुळे आहे, परंतु इथे एक प्रसंग येतो तो मुस्लिम पण बाबासाहेब आंबेडकरांना, स्वतः बाबासाहेब आंबेडकरांना मुस्लिम सुद्धा अनटचेबिलिटीची हा काळ कुठला आहे? 35-36च्या कालखंडामध्ये फक्त हिंदूच नव्हे तर मुस्लिम, ख्रिश्चन, पारशी असतील यांच्यामध्येही जातीभेद आपल्याला, यांच्यामध्येही भेदभाव असलेला आपल्याला जाणवतो. त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांनी आपण म्हटलं ना की मुस्लिम धर्म नाकारला, ख्रिश्चन धर्म नाकारला, शीख धर्म नाकारला, कारण प्रत्येक धर्मामध्ये भेदाभेद असल्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांनी हे नाकारलेलं आहे आणि हे जगालाही दाखवलेलं आहे. जगातल्या ख्रिश्चन माणसांनी, जगातल्या मुस्लिम माणसांनी जर विचारलं तर माझ्या स्वतःच्या आयुष्यात हे घडलेले आणि अस्पृश्यांच्या आयुष्यामध्ये घडलेले हे जे प्रसंग आहेत
हे प्रसंग आहेत. जे पहिलं अस्पृश्यतेचं स्वरूप आपण सांगितलं वेटिंग फॉर विजा. दुसरं अस्पृश्यतेचं स्वरूप बाबासाहेब आंबेडकरांनी कशामध्ये सांगितलेलं आहे? मुक्ती कोणपते. बाबासाहेब आंबेडकरांनी मुक्ती कोणपते इथे वर्णन करताना सांगितलं की माझ्या धर्मांतराचं अर्थ तुम्हाला समजून घ्यायचा असेल तर अस्पृश्यता काय भानगड आहे ही प्रथम समजून घ्यावी पाहिजे. मग अस्पृश्यता काय भानगड आहे? बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की मुक्ती कोणपतेमध्ये धर्मनिवडीसाठी कशासाठी हे निकष आहेत बाबासाहेब आंबेडकरांच्या धर्मनिवडीसाठी. पहिले बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की तुम्हाला माणुसकी प्राप्त करून घ्यायची असले तर धर्मांतर. जे बाबासाहेब आंबेडकरांनी नायगावच्या परिषदेमध्ये जी पोस्टर आणि बॅनर लावले होते, ही सगळ्या पोस्टर आणि बॅनरच्या ज्या घोषणा लावलेल्या होत्या त्या घोषणेमध्ये ही सगळी हे जे स्लोगन होत्या त्या स्लोगन आहेत. त्यातली पहिली स्लोगन बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की माणुसकी प्राप्त करून घ्यायची असेल तर आपल्याला धर्मांतर करायला पाहिजे. सामर्थ्य संपादन करायचं असेल तर आपल्याला धर्मांतर करायला पाहिजे. समता प्राप्त करून घ्यायची असेल तर आपल्याला धर्मांतर करायला पाहिजे. स्वातंत्र्य हवं असेल, सुखी संसार करायचा असेल तर आपल्याला धर्मांतर करायचं पाहिजे. आपण हे मुद्दे पाहिलेत म्हणून याचं मी सविस्तर वर्णन करत नाही. परंतु मुक्ती कोणपते मध्ये बाबासाहेब आंबेडकर सांगतात, हे मी पुन्हा कशासाठी सांगतोय तर हे बाबासाहेब आंबेडकरांच्या धर्मनिवडीचे निकष आहे. त्यामुळे माणुसकी प्राप्त करण्यासाठी, सामर्थ्य संपादन करण्यासाठी, समता, स्वातंत्र्य आणि सुखी संसारासाठी कोणता धर्म नको हेही बाबासाहेब आंबेडकरांनी स्लोगानच्या माध्यमातून सांगितलेलं आहे. की कुठला धर्म आपल्याला नको? माणुसकीला किंमत न देणारा, देवळात जाऊ न देणारा, पाणी मिळू न देणारा, शिक्षण घेऊ न देणारा, मानहानी करणारा, नोकरीच्या आड येणारा, माणुसकीने वागण्याची मनाई करणारा, माणुसकी ओळखणे अधर्म मानणारा आणि पशुचा स्पर्श मान्य व माणसाचा अमान्य करणारा धर्म आपल्याला नको. म्हणजे ज्या धर्मामध्ये हे सगळं असेल तो धर्म आपल्याला नको. विद्या शिकणे, धनसंचय करणे, शस्त्र धारण करण्यास मनाई करणारा धर्म आपल्याला नको. माणसाच्या जीवनाचं विडंबन करणारा, अशिक्षितांना अशिक्षित आणि निर्धनांना निर्धन राहण्याची शिकवण देणारा, वाचेने सर्वाभूती एक ईश्वर पण कृतीने माणसाला पशुतुल्य लेखणारा, मुंग्यांना साखर घालणारे आणि माणसाला पाण्या वाचून मारणारे अशा प्रकारच्या धर्माच्या तत्वज्ञानामध्ये आपल्याला जायचं नाही. त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांनी या श्लोकांच्या माध्यमातून कुठला धर्म पाहिजे आणि कुठला धर्म नाही पाहिजे याचे निकष बाबासाहेब आंबेडकर ठरवून देतात. हे निकष ठरवल्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या भाषणामध्ये जे अस्पृश्यतेचं वर्णन केलेलं आहे त्या वर्णनामध्ये धर्मनिवडीची बाबासाहेब म्हणतात की अस्पृश्यता काय आहे हे समजण्यानंतर माझं ऐहिक आणि आध्यात्मिक कुठलाही धर्म स्वीकारायचा असेल तर ऐहिक कारण काय आहेत आणि आध्यात्मिक कारण काय आहेत ही आपण समजून घेतली पाहिजे. अस्पृश्यता समजून घेतली, ऐहिक कारण काय आहेत त्यामधली बाबासाहेब आंबेडकर 3 प्रकारचे हक्क आम्हाला मिळाले पाहिजेत की ते इथे आपल्याला मिळत नव्हते. एक, सरकारी शाळेत आमच्या मुलांना घालण्याचा हक्क आम्हाला मिळाला पाहिजे ही बाबासाहेब आंबेडकरांची पहिली मागणी होती. विहिरीवर पाणी भरायला आम्हाला मिळाले पाहिजे, सार्वजनिक पाणवठ्यावर पाणी भरायला मिळालं पाहिजे ही दुसरी मागणी होती. आणि वरात घोड्यावरून काढण्यासाठी आम्हाला परवानगी मिळाली पाहिजे. हे तिन्ही हक्क तेव्हाही मिळत नव्हते. संविधान निर्माण होऊन 1950 सालापासून जरी सुरुवात झाली तरी या तिन्ही कारणावरून आज सुद्धा खेड्यापाड्यामध्ये आपल्याला यावरून त्रास होतो. आजही संपूर्ण भारतामध्ये म्हणजे 2 महिन्यापूर्वी तुम्ही एक प्रकरण भारतामध्ये सुद्धा घडताना पाहिलं की IAS ऑफिसर तो जरी अस्पृश्य समाजाचा, दलित समाजातला असला तरी त्या गावातील लोक त्याला परवानगी देत नाही. जो IAS आणि IPS अधिकारी बनतो त्याला सुद्धा पुन्हा पोलीस फौज फाटा आणावा लागतो आणि पोलीस फौज फाट्यातून मला संविधानिक अधिकार मिळालेला आहे म्हणून मी घोड्यावरून मिरवणूक काढू शकतो. हे 2023 सालामध्ये तुम्हाला घडताना दिसतं. मग बाबासाहेबांच्या काळामध्ये काय घडत असेल याचाही आपण विचार करा. म्हणून म्हणतात की सरकारी शाळेमध्ये, आता सरकारी शाळेपेक्षा प्रायव्हेट शाळा झाला पण त्यावेळेस शाळेमध्ये जाण्याची परवानगी सार्वजनिक पाणवठ्यावर वरातीत घोड्यावरून मिरवणूक काढण्यासाठी मारहाण आम्हाला कशा कुठल्या कारणावरून होते याचं सविस्तर वर्णन करताना बाबासाहेब आंबेडकर तेव्हाही होत होती, आजही होते आणि भविष्यातही होत राहील जर आपण याच्या संदर्भात काही संघर्ष केला नाही तर. पहिले उंची पोशाख घातले म्हणजे आपण चांगले कपडे घातले तर आपल्याला मारहाण होते. दागदागिने वापरणे, तांब्या पितळेची भांडी वापरणे, जमीन खरेदी करणे, जानवे घालणं, मेलेली गुरे न ओढणं, मेलेल्या गुरांचे मांस न खाणे, पायात बूट व मोजे घालणे, स्पर्श हिंदूस जोहार न करणे, शौचास जाताना तांब्यात पाणी नेणे आणि पंचाच्या पंक्तीत चपाती सुद्धा वाढणे.
काय खायचं, काय पियाचं, कसं राहायचं, कुठल्या दागिना घालायचा, शौचात जाताना आपण कुठलं भांड घेऊन जायचं, पाणी घेऊन जायचं की नाहीच घेऊन जायचं, याचा सुद्धा आपल्या स्वतःला आपल्या पूर्वजांना अधिकार नव्हता. ही अस्पृश्यतेचं स्वरूप आहे आणि त्यामुळे हे ज्या धर्मात असेल त्या धर्मामध्ये मला जायचं नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी तिसरा मुद्दा जो सांगितला होता तो बहिष्कार. त्या कालखंडापासून आपल्यावर बहिष्कार टाकला जातो आणि बहिष्काराचं आजही स्वरूप आणि त्या कालखंडामध्ये काय स्वरूप होतं म्हणजे हे सगळं वाटलं आणि जरी अस्पृश्य ऐकत नसतील तर मग शेवटचं शस्त्र बहिष्कार. बहिष्कार टाकणं म्हणजे मोलमजुरी मिळू द्यावायची नाही. सगळा समाज कुणावर अवलंबून आहे? गावातल्या माणसांच्यावर. त्यांच्या शेतावर कामात जातो, गावात कामात जातो, खेड्यातला संपूर्ण आपला समाज तेव्हाही आणि आजही हा गावातल्या लोकांच्या सवर्ण लोकांच्यावर अवलंबून असतो. बहिष्कार टाकला की दुसऱ्या दिवसापासून सगळ्यांचा कामधंदा बंद केला जातो. रानातून गुरांना जाऊ देत नाही म्हणजे आपली जी गुरं असतील ती त्यांच्या रानातून त्यांच्या जमिनीतून आजही आपल्याला जाऊ देत नाहीत. माणसांना गावात येऊ द्यायचे नाही. म्हणजे गावामध्ये आपल्याला दळण दळून घ्यायचं असेल, आपल्याला दुकानातून किराणा मालातून राखेल आणायचं असेल, तेल आणायचं असेल, मीठ आणायचं असेल, धान्य आणायचं असेल, पीठ आणायचं असेल, म्हणजे काहीही आणायचं असेल तर आपल्याला गावात दुकानावर चक्कीवर सगळीकडे जावं लागतं. परंतु जात नाही. म्हणजे मी मॅट्रिकला होईपर्यंत आमच्या समाजावरती असा अनेक वेळा गावात काहीही भांडण झालं की लगेच वस्तीवरती महारांच्या वस्तीवरती बहिष्कार टाकले जातात. ही आजही घटना आपल्याला खेड्यापाड्यामध्ये घडताना दिसते. बाबासाहेब याला काय म्हटले की बहिष्कार, फाशीची शिक्षा परवडली. एकदाच मारता येतं फाशी दिल्यानंतर, पण बहिष्काराची शिक्षा परवडली नाही. फाशीच्या शिक्षेपेक्षा ही बहिष्काराची शिक्षा अतिशय वाईट असते. कारण तुम्हाला घरातून बाहेर पडू दिलं नाही, तुम्हाला पाणी मिळत नाही, तुम्हाला वस्तू मिळत नाही, तुम्हाला काहीच मिळत नाही, तुम्ही जगणार कसे? कारण सार्वजनिक पाणवठ्यावर पाणी मिळणार नाही, दुकानामध्ये वस्तू मिळणार नाही, चक्कीमध्ये दळण आणता येणार नाही, रानात तुम्हाला जाता येणार नाही, घरातून तुम्हाला बाहेर पडणार नाही, जगणार कसे? एवढा बहिष्काराचं जे स्वरूप असतं ते अतिशय तीव्र असं बहिष्काराचं स्वरूप असतं. आणि म्हणून हे बाबासाहेब आंबेडकरांच्या धर्मनिवडीचे निकष आहेत. मग तुम्ही कुठल्याही धर्मात गेला आणि जर तिथे भेदाभेद असतील तर तिथे जाण्यामध्ये मला काय पुन्हा अर्थ आहे? म्हणजे आगीतून उठून उपाध्यात पडावं लागेल असे बाबासाहेब आंबेडकरांचे होते. आणि म्हणून मग धर्मनिवडीचे हे आपण ही कारण सांगितली. आता आध्यात्मिक म्हणजे तात्विक कारण काय आहेत की मला कसला धर्म हवा? ज्या धर्मामध्ये स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय आहे असा धर्म मला हवा आहे. त्या धर्मामध्ये मानवी कल्याणाचा विचार करणारा म्हणजे जो धर्म मानवी कल्याणाचा विचार करतो असा धर्म मला हवे असं तत्वज्ञान त्या धर्माचं असलं पाहिजे. ज्याने सर्व प्रजेचे धारण होते. म्हणजे धारण करे सो धर्म असं म्हटलं जातं की ज्या धर्मामध्ये धारण केलं जातं की जे नियम असतात, धर्म अधर्म म्हणजे काय, हे जे सगळं बाबासाहेब आंबेडकरांचे धर्माची जी व्याख्या आहे ती आपण अगोदरच्या याच्यामध्ये पाहिलेलीच आहे. समाजाच्या धारणेकरता घातलेली बंधनं म्हणजे धर्म. धर्म की अधर्म ह्या बंधनावर अवलंबून असतो. खऱ्या धर्माच्या स्वरूपासाठी समाज व व्यक्तीचा संबंध, समाजाचा आणि व्यक्तीचा संबंध हा चांगला असणं आवश्यक आहे. तात्विक संबंध असणं आवश्यक आहे. व्यक्ती आणि समाजाचं नातं, कारण बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की सर्व नद्या समुद्राला मिळाल्यानंतर नद्यांचं अस्तित्व हे संपुष्टात येतं किंवा पाण्याचा थेंब हा महासागरात टाकला तरी त्याचं अस्तित्व संपुष्टात येतं. परंतु माणसाचं मात्र तसं नाही. माणूस समाजामध्ये गेला तरी त्याचं अस्तित्व नष्ट होत नाही. त्यामुळे त्याच्या विकासाचा, माणसांचा मिळून समाज होतो. एका एका माणसाचा विकास होणं अतिशय महत्वाचा आहे. जर तुम्ही भारताचं संविधान बघितलं तर मनुष्य हा केंद्रबिंदू आहे भारताच्या संविधानाचा. मनुष्य हा केंद्रबिंदू आहे. एक एक मनुष्य, मनुष्याचं कुटुंब बनतं, कुटुंबाचा समाज बनतो, समाजाचं गाव बनतं, गावाचा तालुका बनतो, तालुक्याचा जिल्हा, जिल्ह्याचं राज्य, राज्याचा देश बनतो. अशी संविधानाची मूळ संकल्पना आहे. परंतु ही मूळ संकल्पना जरी बाबासाहेब आंबेडकरांनी प्रस्थापित केलेली असली, वन मॅन वन व्हॅल्यू अशी जरी संकल्पना प्रस्थापित केलेली असली तरी इथं मात्र राष्ट्रप्रथम असं सांगितलं जातं. बाबासाहेब आंबेडकरांच्या मूळ संविधानाचं तत्व आहे माणूस प्रथम. माणसाचा विकास झाला की राष्ट्राचा विकास होईल. राष्ट्रामधल्या 2-4-10-20 लोकांचा विकास झाला आणि त्यांच्याकडे संपूर्ण राष्ट्राची संपत्ती गेली तर त्या राष्ट्र संकल्पनेला भारताचं संविधान, बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचं तत्वज्ञान, तथागत भगवान गौतम बुद्धाचा धम्म हा बिलकुल मान्यता देत नाही. मनुष्य हा केंद्रबिंदू असला पाहिजे. म्हणून वन वोट हे संविधानाचं तत्व आहे ना. माणूस प्रथम असं असलं पाहिजे. परंतु माणूस प्रथम हे जे संविधानात होतं ते एक 42वी जी संविधान संशोधन झालं आणि 42व्या संविधान संशोधनामध्ये
नॅशनल इंटिग्रेशन हा शब्द टाकण्यात आला आणि त्याच्यामध्ये राष्ट्रीय एकात्मता असा शब्द टाकण्यात आला आणि राष्ट्रीय एकात्मतेवरती चर्चा आणि माणूस प्रथम असलेलं बाजूला गेलं आणि राष्ट्रप्रथम असं येतं. इथं माणसाला कमी किंमत आणि प्राधान्य कुणाला दिली जातं? राष्ट्रीयत्वाला. हे सुद्धा आपण म्हणजे असा जो धर्म असेल तो आम्हाला नको आहे. धर्म उद्दिष्ट बाबासाहेब आंबेडकरांची उद्दिष्ट काय आहे धर्मनिवडीची? धर्मनिवडीच्या अटी आता ह्या बाबासाहेब आंबेडकरांच्या धर्मनिवडीच्या अटी आहेत. या धर्मनिवडीच्या अटी मुस्लिम धर्म करू शकत नाही, हिंदू धर्म करू शकत नाही, शीख धर्म करू शकत नाही, पारशी धर्म करू शकत नाही, ख्रिश्चन धर्म सुद्धा करू शकत नाही. मग या बाबासाहेब आंबेडकरांच्या सगळ्या अटी कोण पूर्ण करू शकतो आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या धर्मनिवडीचं उद्दिष्ट काय? की जे आपण म्हटलं की बाबासाहेब आंबेडकरांनी सार्वजनिक जीवनाला सुरुवात करतानाच बाबासाहेब आंबेडकरांनी तथागतांचा धम्म स्वीकारलेला होता. ते उद्दिष्ट आहे. धर्मनिवडीच्या अटी फक्त आणि फक्त तथागतांचा बुद्ध धम्मच पूर्ण करू शकतो. कारण स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही जी तत्वत्रयी आहे ही तत्वत्रयी फक्त आणि फक्त बुद्ध धर्मामध्येच आहे. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता जगातल्या इतर कुठल्याही धर्मामध्ये ही त्रिसूत्री अजिबात नाही. हिचा निर्माता तथागत भगवान गौतम बुद्धाचा धम्मच आहे. त्यामुळे ही जी तत्वत्रयी आहे स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व, बाबासाहेब आंबेडकरांना काय पाहिजे की स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्वावरती आदर्श समाज निर्मिती झाली पाहिजे. स्वातंत्र्य, समता, बंधुत्व ही देशामध्ये एस्टॅब्लिश झाली पाहिजे. त्यामुळे ही जी बाबासाहेब आंबेडकरांची स्वातंत्र्य, समता, बंधुत्वाची आट जगामध्ये फक्त एकच धर्म पूर्ण करू शकतो, ते म्हणजे तथागत भगवान गौतम बुद्धाचा धम्म आट पूर्ण करू शकते. बाबासाहेब आंबेडकर पुढे जाऊन काय म्हणतात ते बघा की नुसत्या अस्पृश्यांचे नव्हे तर संपूर्ण जगाचं कल्याण कोण करेल? बौद्ध धर्म. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की बौद्ध धर्मामध्ये फक्त अस्पृश्यांचं कल्याण नाही. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की संपूर्ण जगाचं, संपूर्ण मानवतेचं कल्याण हा कोण करतो? बौद्ध धर्म करतो. म्हणून आपल्याला कुठला धर्म पाहिजे? बाबासाहेब आंबेडकरांचं उद्दिष्ट काय? बौद्ध. चीनमध्ये एक म्हण आहे की जन्माला यायचं असेल तर भारतात जन्माला या, कारण तो बुद्धाचा देश आहे. म्हणजे जगातली जी इतर राष्ट्र आहेत ही बुद्ध धम्माला किती महत्व देतात हे आपल्या लक्षात येईल. जग में बुद्ध का नाम है, यही भारत की शान है असंही म्हटलं जातं. आणि या देशातला प्रत्येक VIP ज्यावेळी जगामध्ये जातो, प्रत्येक मोठा बिझनेसमॅन असेल ज्यावेळी जगामध्ये जातो त्यावेळेस तो गेल्यानंतर आपलं पहिलं वाक्य तिथे म्हणतो की मी कुठून आलोय? मी बुद्धाच्या देशामधून आलेलो आहे. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की संपूर्ण जगाचं कल्याण हे बौद्ध धम्मामध्ये येतं. अस्पृश्य हे मूळचे बौद्ध आहेत. आपण सुरुवात केली होती की बाबासाहेब आंबेडकर आणि ब्रिटिश. बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्य मूळचे कोण हे पुस्तक लिहिलं आणि ब्रिटिशांच्या जनगणना आयोगाने जो अभ्यास केला या दोघांचंही काय आहे की या देशातले जे अस्पृश्य आहेत, या देशातले भटके आहेत, हे जे आदिवासी आहेत, हे जे 3 घटक आहेत हे हिंदू धर्माचे घटक नाहीत. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्य मूळचे कोण आहेत हे पुढे जाऊन सांगितलं की अस्पृश्य हे मूळचे बौद्ध आहेत आणि बौद्ध आहेत म्हणूनच ते अस्पृश्य झालेले आहेत. मग अस्पृश्यांच्या पूर्वजांचा पुन्हा आपल्या पूर्वजांचा धर्म आपल्याला स्वीकारायचा आहे. म्हणजे आपली फक्त घर वापसी करायची आहे. त्यामुळे दुसऱ्या धर्माचा विचार करण्याचा प्रश्नच येत नाही. कारण बौद्धांचा अस्पृश्य झाला म्हणजे बौद्ध धर्माच्या विरोधातलं सगळं तत्वज्ञान कशामध्ये आलं? अस्पृश्यतेमध्ये आलं. हे जर उलटवायचं असेल तर पुन्हा संपूर्ण बुद्ध धम्मच तुम्हाला स्वीकारावा लागेल. म्हणून अस्पृश्य मूळचे बौद्ध आहेत. त्यामुळे आपल्या पूर्वजांच्या धर्मामध्येच आपल्याला पुन्हा जायचं आहे. घरवापसी, पूर्वजांचा धर्म स्वीकारणं, स्वातंत्र्य, समता, बंधुत्व ही बुद्धत्वाची त्रिसूत्री आहे. जगातल्या दुसऱ्या कुठल्याही धर्माची ही त्रिसूत्री अजिबात नाही. अस्पृश्यांच्या विरोधातला जर धर्म कुठला असेल म्हणजे अस्पृश्यता जर नष्ट करावायची असेल तर तो हिंदू धर्म करत नाही, त्याचीच निर्मिती आहे. तो मुस्लिम धर्म करत नाही अस्पृश्यता नष्ट, तो ख्रिश्चन धर्म करत नाही, तो शीख धर्म करत नाही, जगातला कुठलाच धर्म करत नाही. पूर्ण समता जी प्रस्थापित होते ती कुठे होते की पूर्ण विषमता आणि पूर्ण समतेचा जर धर्म बघितला तर फक्त पूर्ण समता 100% बौद्ध धर्मामध्येच होते. म्हणून अस्पृश्यता विरोधातला जर कुठला धर्म असेल तर तो फक्त बौद्ध धर्मच आहे. अस्पृश्यता नष्ट करणे म्हणजे बौद्ध धर्म प्रस्थापित करणे, भारत बौद्धमय करणे ही बाबासाहेब आंबेडकरांची आपल्या बापाचं
संकल्प आहे, स्वप्न अजिबात नाही. स्वप्न बघायला बाबासाहेब आंबेडकरांना वेळ अजिबात नव्हता. आता आपण म्हटलं की बाबासाहेब आंबेडकरांचं उद्दिष्ट काय होतं की जरी सगळ्या धर्मनिवडीचा अभ्यास करून सगळे धर्म नाकारले आणि बौद्ध धर्म बाबासाहेब आंबेडकरांनी स्वीकारला, आणि तो कधी स्वीकारला असा आपला दावा आहे की 1907 सालीच बाबासाहेब आंबेडकरांनी स्वीकारला. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी अगोदरच बौद्ध धर्म स्वीकारलेला आहे. मग आपण असं म्हटलं की हे जे टायटल पण आपण दिलेलं आहे की त्यांच्या व्यक्तिमत्वाचा संपूर्ण विकास आणि त्यांनी केलेल्या संपूर्ण चळवळीचा विकास सुद्धा बौद्ध धर्मावर आधारितच त्यांनी केलेला आहे. कोणी म्हणत असेल की बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या महापरिनिर्वाणाच्या 53 दिवस अगोदर बौद्ध धर्म स्वीकारलेला आहे, तर तो बौद्ध धर्म स्वीकारण्याचं त्यांनी जाहीर केलेलं असेल, पण 1907 सालीच तो त्यांनी अधिकृतपणे स्वीकारून बुद्धाच्या तत्वज्ञानावरती आपलं व्यक्तिमत्व विकसित केलेलं आहे. बुद्धाच्या तत्वज्ञानावरतीच आपली समग्र चळवळ सुद्धा विकसित केलेली आहे. 1936 सालच्या बाबासाहेब आंबेडकर जाती निर्मूलन पुस्तकामध्ये म्हणतात की ही हिंदू व्यवस्था, ही समाज व्यवस्था नाही, मी नाकारतोय. आता ही समाज व्यवस्था मी नाकारतोय म्हणजे जग मला प्रश्न विचारेल की ही समाज व्यवस्था नाकारताय तर तुम्हाला दुसरी कुठली समाज व्यवस्था हवी आहे? त्यावेळेस माझं या जगाला उत्तर आहे की स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्वावर असलेला समाज, आदर्श समाज मला निर्माण करायचा आहे. हे स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व कुठून आलेलं आहे? हे स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व हे तथागत भगवान गौतम बुद्धाच्या तत्वज्ञानातून आलेलं आहे आणि हे तथागतांचंच आहे. हे कधी जाहीर केलेलं आहे? 25 नोव्हेंबर 1949 रोजी बाबासाहेब आंबेडकर संविधान सभेमध्ये शेवटचं भाषण करतात. त्या भाषणामध्ये म्हणतात की भारतीय संविधानातलं जे प्रियांबल आहे, स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व, आणि या तत्वत्रयीवरती 395 आर्टिकलचा किंवा हा संविधानाचा जो डोलारा उभा आहे, या ज्या तत्वज्ञानावरती संविधान उभं आहे, ते तत्वज्ञान 2500 वर्षापूर्वीच्या तथागत भगवान गौतम बुद्धाच्या तत्वज्ञानातून मी घेतलेलं आहे. ते फ्रान्सच्या राज्यक्रांतीतल्या बुर्झवा पेटीतून मी अजिबात घेतलेलं नाही. म्हणजे या देशाचं जे तत्वज्ञान आहे, या देशाचं जे संविधान आहे, हे संपूर्ण संविधान तथागत भगवान गौतम बुद्धाच्या तत्वज्ञानावरती पूर्णपणे उभं आहे. कारण स्वातंत्र्य, समता, बंधुत्व हे बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की मी घेतलेलं आहे ते भगवंताचंच घेतलेलं आहे, दुसरं तिसरं कुठूनही अजिबात मी घेतलेलं नाही. म्हणजे चेरी ऑन द केक, म्हणजे मी म्हटलं की बौद्ध धम्म हा कळस आहे आणि बौद्ध धम्म हाच पाया आहे. म्हणजे माझ्या मिसेसशी ज्यावेळेस मी चर्चा करत होतो त्यावेळेस ते म्हणले की चेरी ऑन द केक्स, बौद्ध धम्म हा पाया आणि बौद्ध धम्म हा कळस आहे. बाबासाहेब आंबेडकरांच्या व्यक्तिमत्वाचं संपूर्ण अधिष्ठान बुद्ध धम्म आहे. आपण त्याची उदाहरणं पण देणार आहोत. सार्वजनिक जीवनामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी पाय ठेवला त्याच्या अगोदर बाबासाहेब आंबेडकरांचा बुद्ध धम्माचा परिपूर्ण अभ्यास झालेला होता. हे आपण म्हणजे पुढच्या ह्याच्यामध्ये त्याची संपूर्ण उदाहरणासहित त्याचं आपण स्पष्टीकरण देणार आहोत. त्यामुळे व्यक्तिमत्वाच्या विकासाचं अधिष्ठान बुद्ध धम्म आहे. बुद्धाच्या आदर्शानुसारच व्यक्तिमत्वाचा विकास झाला. बाबासाहेबांच्या समग्र चळवळीचं अधिष्ठान सुद्धा बुद्ध धम्मच आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी सातत्याने शब्द वापरलाय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व, यावर आधारितच मला समाज व्यवस्था निर्माण करायची आहे. बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीचं, बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने रिपब्लिकन चळवळ असेल, भारतीय बौद्ध महासभा असेल, कुठलीही संस्था असेल, जे जे लोक बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने कार्य करतात त्या प्रत्येकाचं तत्वज्ञान किंवा उद्दिष्ट एकच आहे की आम्हाला सामाजिक परिवर्तन करायचं आहे, सामाजिक सुधारणा करायच्या नाही. रिकन्स्ट्रक्शन ऑफ द सोसायटी आपण म्हटलं, रिफॉर्म्स ऑफ द सोसायटी नाही आहे. त्या समाज व्यवस्थेमध्ये आम्हाला सुधारणा करायच्या नाहीत, ही समाज व्यवस्थाच बदलायची आहे आम्हाला. समाज व्यवस्था बदलणं म्हणजे चातुर्वर्ण व्यवस्थेच्या विरोधामध्ये, जाती व्यवस्थेच्या विरोधामध्ये जाती व्यवस्था नष्ट करायची, चातुर्वर्ण नष्ट करायचं आणि त्याच्या जागेवरती स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्वाचा समाज या देशामध्ये निर्माण करायचा. तात्विक दृष्टिकोनातून, संविधानाच्या माध्यमातून या देशातल्या लोकांना हे मान्य झालेलं आहे, परंतु प्रत्यक्षात मात्र ते संविधान तात्विक दृष्टिकोनातून त्यांना मान्य होत नाही. प्रत्यक्षात मात्र त्यांना हे पचत नाही, परंतु तात्विक दृष्टिकोनातून या देशाने ते काय केलेलं आहे, मान्य केलेलं आहे. त्यामुळे चळवळीचा बुद्धत्व पाया, धम्मदीक्षा हा कळसच आपण बुद्धत्व, क्रांतिकारी समाज कर्तव्य, बाबासाहेब आंबेडकरांचं हे तत्व लक्षात ठेवा. बुद्धत्व हे क्रांतिकारी समाज परिवर्तनाच्या युद्धाचं पॉवर हाऊस आहे. ज्यावेळेस बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध धम्माची दीक्षा घेतली त्यावेळेस बाबासाहेब आंबेडकरांचा एक संदेश आहे किंवा वाक्य आहे
की इथून पुढचं संपूर्ण जे कार्य असेल, जे सामाजिक असेल, धार्मिक असेल, आर्थिक असेल, सांस्कृतिक असेल, शैक्षणिक असेल, जे इथून पुढे तुम्ही करणार आहात ते सगळंच्या सगळं कार्य तथागत भगवान गौतम बुद्धाच्या तत्वज्ञानावरतीच आधारित असलं पाहिजे. तुम्ही धार्मिक करा, सामाजिक करा, सांस्कृतिक करा, शैक्षणिक करा, परंतु बुद्ध धम्माचं जे तत्वज्ञान आहे हाच तुमचा पाया असला पाहिजे. दुसऱ्या कुठल्याही तत्वज्ञानाच्या आधारे आम्हाला प्रश्न पडतो की आम्ही हा कार्यक्रम केल्यानंतर इथं त्रिशरण पंचशील घ्यायची का, पूजा घ्यायची का? आम्ही एकदम कार्यक्रमामध्ये गेल्यानंतर अनुभव येतो. बाबासाहेब आंबेडकरांनी आदेशच दिलेला आहे की इथून पुढे तुमचं कुठलंही कार्य असेल तर ते बुद्धत्वावरच आधारित झालं पाहिजे. बुद्धत्व हाच तुमचा पाया असला पाहिजे. त्यामुळे सर्व क्षेत्रातील कार्य बुद्धत्वाच्या निकषावरच केलं पाहिजे. आता मी इथं वाक्य वापरलंय, कथानकातला शेवट प्रथम सांगून सुरू करण्यासाठी. एखादा पिक्चर असतं किंवा एखादं कथानक असतं, पिक्चरची सुरुवात शेवटचा प्रसंग अगोदर दाखवतात आणि नंतर कथानकाला काय करतात, सुरुवात करतात. अशाच पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जीवन प्रवास सुद्धा झालेला आहे. 1907 साली बाबासाहेब आंबेडकर मॅट्रिकची परीक्षा पास करतात. त्यांना केळुसकर गुरुजी पुस्तक देतात. पुस्तक बाबासाहेब आंबेडकर वाचतात आणि तेव्हापासूनच बाबासाहेब आंबेडकर हा निर्णय घेतात. रामजी बाबांच्या बरोबर चर्चा केल्यानंतर रामजी बाबांना म्हणतात की हे 100% विषमतेचं, हे 100% समतेचं. तुम्ही जे वाचायला दिलं ते 100% विषमतेचं, आता जे वाचलं ते 100% समतेचं. आणि बाबासाहेब आंबेडकर ते म्हणतात की इथून पुढे याच प्रसंगापासून मी बुद्ध धम्माचा प्रवासाला सुरुवात केली. त्यानंतर मला जेवढं वाचता आलं तेवढं मी वाचायला सुरुवात केली. जिथं जिथं वाचता आलं तिथं तिथं. अमेरिकेमध्ये जरी अभ्यास गेले बाबासाहेब आंबेडकर तरी क्रमिक अभ्यास कमी आणि बुद्धत्वाचा अभ्यास बाबासाहेब आंबेडकर जास्तीत जास्त करतात. म्हणून सुरुवात बाबासाहेब आंबेडकरांची 1907 साली बुद्ध धम्मावरतीच झालेली असली, म्हणजे शेवट जो 1956 ला 15 मार्च 1956 ला जो बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाच्या प्रस्तावनेमध्ये बाबासाहेब लिहितात तर तेव्हा सांगतात, परंतु 1907 साली जे घडलेलं आहे ते सांगतात कधी, 1956 साली अधिकृतपणे ते जाहीर करतात. त्यामुळे कथानकातल्या बघा 1907 ते 1956 या कालखंडामधल्या बाबासाहेब आंबेडकर बुद्धत्वावरच कसे होते याचे फक्त 4 प्रसंग आहेत. 1907 साली बाबासाहेब आंबेडकरांची मॅट्रिकची परीक्षा झाला तो प्रसंग आहे. 1924 साली बार्शीच्या कार्यक्रमामध्ये बाबासाहेब सांगतात आपल्याला धर्मांतर करायचं आहे. आणि 1935 साली तर बाबासाहेब आंबेडकर धर्मक्रांतीची घोषणा करतात. 1936 साली बाबासाहेब आंबेडकर मुक्ती कोणपते मध्ये भाषणाचा एंड करताना आत्तदीप भव हा संदेश देतात आणि बुद्धाच्या ज्या मार्गाने आपल्याला कसं जायचंय शेवटचा पूर्ण पॅरेग्राफ आपल्या भाषणाचा समारोपच बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की तुम्ही कुणाचंच ऐकू नका, तुम्ही फक्त बुद्धाने जसं सांगितलंय तसा विचार करा, तुम्ही स्वतः विचार करा. आत्तदीप भव या संदेशाचं स्पष्टीकरण मुक्ती कोणपते या भाषणामध्ये बाबासाहेब आंबेडकर करताना दिसतात. आणि मग 14 ऑक्टोबर 1956 ला आपण धम्म दीक्षा घेतलेली आहे. आता आपण दावा केला इथे समाजामध्ये आपल्याला प्रश्न विचारू शकतात किंवा आपल्या सगळ्यांनाही तो प्रश्न पडतो की जर बाबासाहेब आंबेडकरांनी 1907 सालीच बाबासाहेब आंबेडकर धम्माकडे वळले होते तर मग 1956 पर्यंत किंवा 1950 पर्यंत त्यांनी हे जाहीर का केलं नाही? हा प्रश्न अतिशय महत्वाचा आहे. हा शेवटचा जो मुद्दा आहे हा आपल्याला इतर कुठेही ऐकायला मिळणार नाही किंवा याचं एक्सप्लेनेशन कुठल्याही पुस्तकामध्ये तुम्हाला अजिबात मिळणार नाही. हे मान्य आहे 1907 साली हे जे सगळे प्रसंग घडले बाबासाहेब आंबेडकर, परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी 1950 सालापर्यंत बुद्ध धम्माबद्दल काहीही वाच्यता केलेली नाही. 1956 सालापर्यंत मी बौद्ध धर्म स्वीकारणार याच्याबद्दल 50 ते 56 या कालखंडामध्ये बोलतात. पण 1907 ते 1950 किंवा 1907 ते 1956 पर्यंत बाबासाहेब आंबेडकर जरी बौद्ध धम्मावरती प्रवास करत असले तरी सुद्धा जाहीर मात्र ते 50 वर्षानंतर का करतात? एवढा 50 वर्षाचा कालखंड का घेतात? या प्रश्नाचं उत्तर हे आपल्या आजच्या कार्यक्रमाचं आणि बौद्ध धर्म निवडीचं संपूर्ण सार आहे आणि त्याच्यावरती तुम्ही चिंतन करायचंय. मी तुम्हाला जेवढं समजावून सांगता येईल तेवढं सांगेन की बुद्ध धम्म स्वीकारायला वेळ का लागला बाबासाहेब आंबेडकरांना. आपण जे म्हटलं तर 1907 साली बुद्ध धम्माची भूमिका घेतात, परंतु 1907 सालीच ती का नाही जाहीर केली? मग जर त्यांना पटलं होतं तर बुद्ध धम्म स्वीकारण्याला 50 वर्षाचा कालावधी का? तर बुद्ध धम्मा स्वीकारण्याला 50 वर्षाचा कालावधी लागण्याचं कारणच असं होतं की हा अस्पृश्य समाज, या अस्पृश्य समाजाला हिंदू धर्म सोडायचा आहे
आणि हिंदू धर्म म्हणजे या देशातला जो बहुसंख्याक समाज आहे त्यांच्या गुलामीतून तुम्हाला बाहेर पडायचं आहे. मग त्यांच्या गुलामीतून बाहेर पडायचं असेल तर बाबासाहेब आंबेडकरांच्या अटी काय होत्या? हिंदू महासभेबरोबर, गांधींच्या समोर, काँग्रेस बरोबर कुठल्या अटी होत्या? की या देशामध्ये आम्हाला सामाजिक, धार्मिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक सर्व संरक्षण मिळालं पाहिजे. आम्हाला पुणे करारातल्या सगळ्या सवलती मिळाल्या पाहिजेत. आम्हाला जातीय निवाड्यामधल्या सगळ्या सवलती मिळाल्या पाहिजेत. म्हणजे या देशातला जो सवर्ण समाज आहे, जो बहुसंख्याक समाज आहे, आम्हाला त्यांच्यापासूनच मुक्ती पाहिजे किंवा त्यांच्यापासूनच आम्हाला कायदेशीर अधिकृतपणे संरक्षण पाहिजे. आणि हे संरक्षण देण्यासाठी 1932 साली महात्मा गांधींनी नकार दिला, काँग्रेसने नकार दिला. त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांनी 1935 साली, बाबासाहेब आंबेडकरांनी 1956 सालाच्या अगोदर, बाबासाहेब आंबेडकरांनी 1950 सालाच्या अगोदर जरी धर्मांतर केलं असतं तरी बाबासाहेब आंबेडकरांना धर्मांतर केल्यामुळे इथला बहुसंख्य समाज जो आहे तो सहकार्य करायला तयार नव्हता. आणि जो हिंदू समाज, जो बहुसंख्य समाज आहे तो जर धर्मांतरात सहकार्य करत नाही तर धर्मांतर करून काही उपयोग होईल का? धर्मांतर केलं मी बौद्ध धर्म जरी स्वीकारला तरी आजची परिस्थिती जशीच्या तशीच आहे. फक्त महाराजा मी बौद्ध म्हणून राहीन, पण बाकी परिस्थितीमध्ये काहीच बदल होणार नाही. कारण जो अन्याय करणारा बहुसंख्य समाज तो जसाची तसा आहे, त्याने बदलणं आवश्यक आहे. आणि तो जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत आपलं धर्मांतर नाही केलं तरी मायनॉरिटीमध्ये असलेला आपला समाज काहीही करू शकत नव्हता. आणि बाबासाहेब आंबेडकरांना धर्मांतर करायचं असेल तरी मात्र गांधी तयार नाहीत, काँग्रेस तयार नाहीत. त्यामुळे जो मेन वर्ग बहुसंख्य आहे तो तयार जोपर्यंत होत नाही तोपर्यंत धर्मांतर करणं बाबासाहेब आंबेडकरांना शक्य नाही. बाबासाहेबांच्या आदेशाने तरी लोकांनी म्हटलं धर्मांतर केलं असतं 35 साली, तरी दुसऱ्या दिवसापासून सामाजिक अन्यायाचं काय करायचं, धार्मिक, सांस्कृतिक, शैक्षणिक ह्या सगळ्या गोष्टींचं काय करायचं, हा समाज परत बाबासाहेबांनाच प्रश्न. म्हणून बाबासाहेब म्हटले की माझ्यावर किती मोठी जबाबदारी आहे. ज्या दिवसापासून मी धर्मांतराची घोषणा केली त्या दिवसापासून मला रात्रंदिवस चिंतन करावं लागतं की हे सगळं कसं करायचं. यांचं सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक सगळं संरक्षण, सवलती, राजकीय सगळं जे आहे या सगळ्यांची व्यवस्था लावल्याशिवाय धर्मांतर करता येणार नाही. त्यामुळे धर्मांतर हा ऐऱ्या गैऱ्याचा कार्यक्रम नाही किंवा एवढी साधी गोष्ट अजिबात नाही. धर्मांतर मी केले तरी त्या माझ्या समाजाला अधिकृत, कायदेशीर, संविधानिकरित्या तिथं सुरक्षितता मिळाली पाहिजे. ही सुरक्षितता मी देत नाही तोपर्यंत मी कुठल्याही धर्मात गेलो तरी काहीही फायदा होणार नाही. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की सामाजिक, धार्मिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक सुरक्षा व संरक्षणाची कायदेशीर हमी मिळाल्याशिवाय धर्मांतर शक्य नव्हतं. ज्यांच्याकडून हमी हवी होती त्यांचाच विरोध होता. त्यामुळे ऐहिक कारण असतील, तात्विक कारण असतील, याचीही पूर्तता होत नव्हती. म्हणजे ज्या गोष्टीसाठी मला धर्मांतर करायचंय त्या गोष्टीची जर पूर्तताच होत नसेल तर धर्मांतर करून काय उपयोग आहे का? मी धरून हिंदू धर्माच्या लोकांना सांगितलं की आम्हाला सवलती मिळाल्या पाहिजेत, आम्हाला कायदे मंडळात प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे, आम्हाला नोकऱ्यामध्ये प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे, आणि याला जर ते सगळे नकार देत असतील तर माझ्या धर्मांतराचा काय उपयोग आहे का? आम्हाला सामाजिक बहिष्कार तुम्ही टाकला नाही पाहिजे, याला जर ते तयारच नसतील तर माझ्या धर्मांतराला काय उपयोग होईल का? त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांना हे शक्य नव्हतं. परंतु आपल्या बुद्धीच्या जोरावर बाबासाहेब आंबेडकरांच्या मदतीला कोण होतं का? इथल्या देशातले सगळे स्टॉलवर जे मोठमोठे लोक होते काँग्रेसचे किंवा अस्पृश्यांचे जे पुढारी काँग्रेसमध्ये काम करत होते, ह्या सगळ्यांचा काय होता? धर्मांतराला विरोध होता. काही अंशी बाबासाहेबांच्या बरोबर असलेल्या लोकांचंही आपल्याला पूर्णपणे असं मोठ्या प्रमाणात सहकार्य असलेलं आपल्याला दिसत नव्हतं. एकट्या महापुरुषाच्या अंगावरती ही संपूर्ण जबाबदारी होती. आणि नॉलेज इज पॉवर. बाबासाहेब आंबेडकरांनी आपला जो ज्ञानाच्या आधारामध्ये ही जी आपल्या आयुष्याची धम्मक्रांतीची कशी जिंकली त्याचं बघा. 1932 साली बाबासाहेब आंबेडकरांनी गांधीजी बरोबर करार केला, कॉम्प्रोमाइज केलं, आणि त्या करारामधून आपण आरक्षण मिळवलं, सवलती मिळवल्या. म्हणजे थोडस आपल्याला मिळालं की नोकरीमध्ये जायला मिळालं, कायदे मंडळात जायला मिळालं, तुम्हाला प्रतिनिधित्व 1932 साली मिळालं. त्यानंतर 1935 साली अस्पृश्यांचं रूपांतर अनुसूचित जातीमध्ये झालं. म्हणजे अस्पृश्य शब्द गेला आणि अनुसूचित जात आली. 1935 ला जे ब्रिटिशांनी संविधान बनवलं त्या संविधानामध्ये आर्टिकल 26च्या माध्यमातून आपल्याला तिथं संरक्षण मिळालं आणि आरक्षण संविधानिकरित्या प्राप्त आपल्याला ब्रिटिश कालखंडामध्ये झालं. त्यानंतर बाबासाहेब आंबेडकर 1942 साली मुंबईतून दिल्लीला जातात, मजूर मंत्री बनतात, आणि मजूर मंत्री बनल्यानंतर
या देशासाठी ऐतिहासिक महापुरुषांनी काय काम केलं, तर आज जो या देशातल्या 140 कोटी पैकी जेवढा पण मजूर वर्ग आहे, तो कामगारापासून ते जनरल मॅनेजर पर्यंत असेल किंवा शिपायापासून ते IAS ऑफिसर पर्यंत असेल किंवा कुठल्याही कारखान्यातला असो किंवा कार्यालयातला असो, जो कामगार कर्मचारी अधिकारी वर्ग आहे, यांच्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी कायदे बनवले. ते कायदे PFचे असतील, ग्रॅज्युटीचे असतील, आठवड्यातून एक दिवस सुट्टीचे असतील, लंच टाइमचे असतील, किंवा तुमची जी आज सॅलरी मिळते आणि सॅलरीवरती जेवढे तुमचे कलम असतील, या प्रत्येक कलमाचा बाबासाहेब आंबेडकर कायदा बनवतात. आणि संपूर्ण कामगारांच्यासाठी या देशामध्ये जेवढे कायदे आहेत, ते सगळे कायदे बाबासाहेब आंबेडकरांनी मिळवले. या देशाच्याच सर्व कामगारांचं भलं केलं. त्याच्यामध्ये अस्पृश्यांनाही तो कामगार झाला की त्याला सुरक्षितता मिळायला सुरुवात झाली. त्यामुळे 42 साली बाबासाहेबांनी या पद्धतीने केलं. 47 ते 50 साली जे हंगामी मंत्रिमंडळ बनले होते, त्यामधले पहिले कायदा मंत्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. बाबासाहेब आंबेडकरांनी कायदा मंत्री म्हणून जगप्रसिद्ध हिस्टॉरिकल काय काम केलं, तर हिंदू कोड बिल केलं. आणि या हिंदू कोड बिलाच्या माध्यमातून जी हिंदू स्त्री होती, हिंदू समाजातल्या ज्या स्त्रिया होत्या, या स्त्रियांचं पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये स्त्री ही 100% गुलाम होती. जिच्या हाती पाळण्याची दोरी ही जगाचा उद्धार करी, ही पूर्णपणे संकल्पना बदलली. आणि हिंदू कोड बिलाच्या माध्यमातून स्त्री आणि पुरुष समता प्राप्त केली. आणि भावाचा जेवढा वाटा बापाच्या प्रॉपर्टीमध्ये आहे, तेवढाच वाटा बहिणीचा सुद्धा असू शकतो. हे तत्व हिंदू कोड बिलाच्या माध्यमातून केलं. आणि बापाच्या आणि नवऱ्याच्या दोन्हीही घरचे अधिकार बाबासाहेब आंबेडकरांनी मिळवून दिले. की हिंदू कोड बिलाच्या अगोदर नवऱ्याच्याही घरी अधिकार नव्हता आणि बापाच्याही घरी अधिकार नव्हता. म्हणजे जरी नवरा वारला तरी तिला असणाऱ्या मुलांच्या नावावर प्रॉपर्टी होत होती, परंतु तिच्या नावावर काहीही होत नव्हतं. आणि लग्न केल्यानंतर तिचा वडिलांच्या प्रॉपर्टीमध्ये. त्यामुळे हिंदू कोड बिलाच्या अगोदर ना वडिलाकडे सुरक्षितता होती, ना नवऱ्याकडे सुरक्षितता होती. बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व स्त्रियांचं संरक्षण केलं. त्यामध्ये अस्पृश्य स्त्रियांना सुद्धा ती सुरक्षितता मिळत गेली. बाबासाहेब आंबेडकरांनी 1950 साली शेवटी संविधानामध्ये गेले आणि संविधानाच्या माध्यमातून 12 ते 35 ही आर्टिकल आहेत. हे मूलभूत हक्क आहेत. मग ह्या मूलभूत हक्कामध्ये आर्टिकल 14 इक्वेलिटी बिफोर लॉ, म्हणजे या देशात समता असली पाहिजे. आर्टिकल 15 आहे जे डिस्क्रिमिनेशन आहे. याला इंग्लिश मध्ये म्हटलं आहे की देयर शुड नॉट बी डिस्क्रिमिनेशन ऑन द बेसिस ऑफ रेस, रिलिजन, कास्ट, सेक्स अँड प्लेस ऑफ बर्थ. म्हणजे जात, धर्म, पंथ, भाषा आणि सेक्स या कुठल्याही गोष्टीवरून तुम्हाला या देशामध्ये भेदाभेद करता येणार नाही. आर्टिकल 26 मध्ये इक्वेलिटी इन एम्प्लॉयमेंट दिले. म्हणजे तुम्ही ज्या ठिकाणी सर्व्हिसला लागाल तिथे तुम्हाला समता प्राप्त होईल. तिथे कुठलाही भेदाभेद करण्याचा अधिकार कोणालाही अधिकार राहणार नाही. आणि जगप्रसिद्ध जे बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनामध्ये मूलभूत अधिकारामध्ये फंडामेंटल राईट्स मधलं जे 17वं आर्टिकल आहे, या 17व्या आर्टिकलनी बाबासाहेब आंबेडकरांच्या आयुष्यामध्ये कायमस्वरूपी जो झेंडा लावला, त्या 17व्या आर्टिकल 2 शब्दाचा आहे. त्याला म्हणतात अनटचॅबिलिटी अबॉलिशन. म्हणजे अस्पृश्यता या देशातून नष्ट केलेली आहे. यापुढे 26 जानेवारी 1950 नंतर जर कोणी अस्पृश्यता मानेल तर तो संविधानिक गुन्हा झाला. हा संविधानिक गुन्हा कुठल्या आर्टिकलने आहे, तर मूलभूत हक्कातलं जे 17वं आर्टिकल आहे अनटचॅबिलिटी अबॉलिशन, या माध्यमातून या देशातली माझ्या बापानी अस्पृश्यता संविधानाच्या माध्यमातून नष्ट केली. ते नष्ट करण्याची अंमलबजावणी जी आहे, तो पहिला कायदा 1955 ला झाला होता. प्रोटेक्शन ऑफ सिव्हिल राईट्स म्हणून कायदा झाला होता. त्यामध्ये अमेंडमेंट 1975 साली झाली. 55 सालापासून ते 50 सालापासून ते 75 सालापर्यंत जेवढे कायदे झाले होते, त्या कायद्यामध्ये काय होतं की महार म्हणून शिवी दिली, महारांना शिव्या दिल्या किंवा महारांना मार्ग वस्ती जाळली, काही केलं, गुन्हा केला तर 500 रुपये, 1000 रुपये, 2000 रुपये दंड व्हायचे आणि सोडून दिलं जायचं. 1989 साली याच्यामध्ये अस्पृश्य म्हणजे दलितांच्या मागणीनुसार 89 साली याच्यामुळे बदल करण्यात आले. आणि व्हीपी सिंगांच्या काळामध्ये प्रिव्हेन्शन ऑफ SC/ST अॅट्रॉसिटी ऍक्ट झाला. आणि जातीवरून कुठलाही अन्याय अत्याचार झाला तर अत्याचार करणाऱ्याला ताबडतोब अरेस्ट करण्यात येईल. तेव्हापासून आपल्यावरती होणाऱ्या अॅट्रॉसिटी मध्ये थोडं प्रमाण कमी झालेलं आहे. हे जे कायदे मी तुम्हाला सांगितले कशासाठी सांगितले, तर 17वं जे अनुच्छेद आहे, 17वा जो आर्टिकल आहे अनटचॅबिलिटी अबॉल्युशन, म्हणजे अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी या देशातल्या सरकारांनी वेगवेगळे कायदे बनवावे. त्यानुसार हा प्रिव्हेन्शन ऑफ अॅट्रॉसिटी ऍक्ट
आर्टिकल 17 वरती डिपेंड असणारा करून दिला. आणि मग जी आर्टिकल फंडामेंटल राईट्स आहे, तुम्ही घरी जाऊन फंडामेंटल राईट्स बघा. फंडामेंटल राईट्स मध्ये सामाजिक दिलंय, धार्मिक दिलंय, आर्थिक दिलंय, सांस्कृतिक दिलंय, शैक्षणिक दिलेलं आहे. म्हणजे फंडामेंटल राईट्स मध्ये सामाजिक सुरक्षितता दिली, आर्थिक सुरक्षितता दिली, सांस्कृतिक सुरक्षितता दिली, धार्मिक सुरक्षितता दिली. ती फक्त अस्पृश्यांनाच नाही, तर या देशातल्या प्रत्येक नागरिकाला सामाजिक, धार्मिक, आर्थिक सुरक्षिततेचे कायदे दिले. तुम्हाला तुमच्या धर्माचा प्रचार करण्याचा अधिकार आहे. मंदिर, मस्जिद, गुरुद्वारा, विहार बनवण्याचा पूर्णपणे अधिकार आहे. तुम्हाला या देशात कुठेही जाण्याचा अधिकार आहे. तुम्हाला भाषण करण्याचा पूर्णपणे अधिकार आहे. तुम्हाला तुमच्या धर्माच्या स्वतंत्र शाळा काढण्याचा अधिकार आहे. तुम्हाला तुमच्या धर्माचे स्वतंत्रपणे प्रचार प्रसार करण्यासाठी मोहिमा आखता येतील. त्यामुळे सर्व प्रकारचं जे संरक्षण आहे ते सर्वांनाच मिळालं. त्याच्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायाला सुद्धा मिळालं. त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांनी नॉलेज इज पॉवर, की ज्या महापुरुषाला संविधानामध्ये प्रवेश करण्यासाठी इथल्या काँग्रेसनी आणि सवर्ण हिंदूंनी सगळ्यांनी बंदी घातली होती. आणि बंदी घालताना काँग्रेसनी सांगितलं होतं, बंदी घालताना कोणी सांगितलं होतं? सरदार वल्लभभाई पटेलनी सांगितलं होतं की वी हॅव क्लोज्ड द डोअर्स अँड विंडोज ऑफ कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली, लेट अस सी हाऊ डॉक्टर आंबेडकर विल एंटर इन. म्हणजे संविधान सभेची दरवाजे, खिडक्या सगळं बंद केलेलं आहे. बाबासाहेब आंबेडकर कसे संविधान सभेत प्रवेश करतात हेच आम्ही पाहतो. असं चॅलेंज त्यावेळेस केलं होतं. ते चॅलेंज मोडून बॅरिस्टर जोगेंद्रनाथ मंडलांच्या माध्यमातून पश्चिम बंगालमधून बाबासाहेब आंबेडकर संविधान सभेत जातात आणि ज्ञानाचं प्रतीक ज्या महापुरुषाला जगाने म्हटलेलं आहे ते पहिल्याच भाषणामध्ये सगळे विरोधक टाळ्या वाजवायचं नाही असा संकल्प जरी केला तरी या महापुरुषाचं एक एक वाक्य संविधान सभेत सुरू होतं आणि हळूहळू लोकांचे हात जवळ येतात, टाळ्या वाजवायला सुरुवात होते आणि बाबासाहेब आंबेडकरांचे विरोधक सगळेच्या सगळे बाबासाहेब आंबेडकरांच्या भाषणावरती खुश होतात. बाबासाहेब आंबेडकर ड्राफ्टिंग कमिटीचे अध्यक्ष बनतात आणि जो महापुरुष ज्याला या देशात कोणीच मदत करत नव्हतं अस्पृश्यता घालवण्यासाठी, ज्याला कोणीच मदत करत नव्हतं धर्मांतरासाठी, त्या महापुरुषांनी आपल्या तत्वज्ञानाच्या, आपल्या ज्ञानाच्या शक्तीवरती हे सगळं पुणे करारातून मिळवलं, 35च्या संविधानातून मिळवलं, मजूर मंत्री म्हणून मिळवलं, कायदे मंत्री म्हणून मिळवलं, संविधानाच्या माध्यमातून मिळवलं. आणि हा अस्पृश्य समाज ज्याला सामाजिक, धार्मिक, आर्थिक सुरक्षितता दिली, त्याला आता काहीही करण्यास बंदी आली. त्यावेळेस माझ्या बापांनी जाहीर केलं, मी तथागत भगवान गौतम बुद्धाचा बौद्ध धम्म स्वीकारणार आहे. आणि मग 51 सालापासून बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध धम्मावरती भाषण करायला सुरुवात केलं. बाबासाहेब आंबेडकरांनी मग लिखाण करायला सुरुवात केलं आणि बौद्ध धम्माच्या स्वीकाराची तयारी बाबासाहेब आंबेडकर करतात. आणि 14 ऑक्टोबर 1956 ला बाबासाहेब आंबेडकरांनी धम्माचा स्वीकार केलेला आहे. हा जाहीर धम्माचा स्वीकार बाबासाहेब आंबेडकर लाखो अनुयायांच्या सोबत करतात. जगामधलं एकमेव उदाहरण घडलं की लाखो लोकांना घेऊन धर्मांतर, रक्ताचा एकही थेंब न सांडता, कुठल्याही प्रकारचा विरोध न होता सर्वांनी ते मान्य केलं. ज्ञानाच्या शक्तीवरती या देशात सर्वजण विरोधक होते, परंतु ज्यावेळेस बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतर केलं त्यावेळेस मात्र बाबासाहेब आंबेडकरांचे सगळे विरोधक जागच्या जागी बसले आणि कोणीही विरोध केला नाही. माझ्या महापुरुषांचा म्हणून जो प्रवास होता, मी सांगितलं की आंबेडकरांच्या व्यक्तिमत्व विकासाचं आणि समग्र आंबेडकरी चळवळीचं अधिष्ठान काय आहे? बुद्ध धम्म हे आहे. हे जे आपलं आजचा जो कार्यक्रम आहे किंवा आजचा जो भाग आहे, ह्याचं अनालिसिस तुम्हाला कुठल्याही पुस्तकामध्ये कधीच मिळणार नाही. परत परत हे बघा की बाबासाहेब आंबेडकरांचं संपूर्ण व्यक्तिमत्व आणि बाबासाहेब आंबेडकरांचं संपूर्ण चळवळीचं जे आयुष्य आहे हे तथागत भगवान गौतम बुद्धाच्या तत्वज्ञानावर आधारित आहे. बाबासाहेबांनी सुरुवात केली की म्हणतात स्वातंत्र्य, समता, बंधुत्वावर समाज निर्माण करायचा आहे. स्वातंत्र्य, समता, बंधुत्व ते स्वतःच लिहून सांगतात की हे फक्त बुद्ध धम्मातलंच आहे आणि तिथूनच मी घेतलेलं आहे, तिथून घेतलं आणि मग सुरुवात मी केलेली आहे चळवळीला. त्यामुळे आजचा जो एपिसोड आहे किंवा आजचा जो भाग आहे हा अतिशय महत्वाचा आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध धम्माचा स्वीकार अधिकृतपणे जरी 1956 साली केलेला, जाहीर केला असला तरी प्रवास मात्र 1907 सालापासून 56 सालापर्यंत बुद्धत्वावरच केलेला आहे. त्यामुळे प्रथम धर्मक्रांती हे बाबासाहेब आंबेडकरांचं तत्व आणि सिद्धांत आहे. जगामध्ये सामाजिक, धार्मिक, आर्थिक, सांस्कृतिक कुठलीही क्रांती करायची असेल, कुठलाही विकास करायचा असेल मानवाला,
तर बाबासाहेब आंबेडकरांनी अनिहिलेशन ऑफ कास्ट मध्ये हा सिद्धांत सांगितला की प्रथम धम्मक्रांती झाली पाहिजे. धम्मक्रांतीच्या आधारे महापुरुषाच्या व्यक्तिमत्वाचा विकास झाला आहे आणि बुद्धत्वाच्या आधारेच महापुरुषाच्या समग्र चळवळीचा सुद्धा पूर्णपणे विकास झालेला आहे. आणि म्हणून आज आपण या ठिकाणी जाहीर केलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तथागत भगवान गौतम बुद्धाचा जो बौद्ध धम्म होता तो 1907 सालीच स्वीकारला होता. जाहीर मात्र 1950 सालापासून केला. संपूर्ण प्रवास आहे तो बुद्धत्वावरच बाबासाहेब आंबेडकरांचा संपूर्ण प्रवास आहे आणि बाकी सगळे धर्म बाबासाहेब आंबेडकरांच्या कुठल्याही निकषामध्ये कधीही बसलेले नाही. त्यामुळे आपण सर्व लोकांनी हा एपिसोड जो आहे पुन्हा पुन्हा ऐकावा, पुन्हा पुन्हा त्याच्यावरती चिंतन करावं. हा एपिसोड ऐकत असताना आपण सर्वांनी म्हणजे इथे बसलेल्यांनी आणि घरामध्ये डिव्हाइस वरती किंवा लॅपटॉप वरती किंवा टीव्ही वरती हा जो आपण संपूर्ण एपिसोड पाहत असताना आपण याच्यावरती फक्त चिंतनच करू नका, तर आम्हाला सबस्क्रायबर वाढवण्याच्या माध्यमातून आम्हाला आपण सर्वांनी मदत करावी. कारण हजारो लोक स्क्रीनवरती हा एपिसोड आमचा पाहतात, सगळ्यांचे व्ह्यूज हजारो मध्ये येतात, परंतु सबस्क्रायबर मात्र हजारो मध्ये होत नाही. आमची खंत आहे. आपण आम्हाला हे कार्यक्रम करण्यासाठी प्रेरणा जर देणार असाल तर ते सबस्क्रायबर वाढवून आपण सबस्क्राईब करा आणि आपल्या कुटुंबातील सदस्य आहेत, नातेवाईक आहेत, मित्रमंडळी आहेत, यांना सुद्धा सबस्क्रायबर करायला लावा आणि त्या माध्यमातून आम्हाला उत्तेजन देण्याचा प्रयत्न करावा. आपण सर्व या ठिकाणी शांत चित्ताने आजचा जो भाग आहे तो भाग आपण ऐकल्याबद्दल आपल्या सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद. जय भीम, जय बुद्ध, जय भारत.